हरे कृष्ण. सर्व उपस्थित भक्तांचे आजच्या या चर्चेत मनःपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत की गुरु शिष्य परंपरा, ज्याबद्दल आपण अनेक वेळा ऐकतो, त्याचे वेगवेगळे पैलू काय आहेत आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये महत्त्व काय आहे. साधारण मनुष्याला जादूगार लोक खूप आवडतात. आणि जादूगार म्हणजे काय की जे आपण नाही करू शकत ते जर त्या व्यक्तीने करून दाखवलं त्याला जादू म्हणतात. तर या ब्रह्मांडाचे सगळ्यात मोठे जादूगार कोण आहेत तर म्हणतात ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवांनी काय केलं, या सृष्टीकर्ते ब्रह्मदेव आहेत. तर जेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना काही सामान दिलं, तर दोन सृष्टी असतात. दोन सृष्टी आहेत. संस्कृत भाषेमध्ये त्याला म्हणतात सर्ग आणि विसर्ग. सर्ग म्हणजे पहिली प्रथम सृष्टी आणि द्वितीय सृष्टी याला विसर्ग म्हणतात. एक पूल आहे, शहरामध्ये एक पूल बांधला आहे, तर आपण म्हणू त्या पुलाची जी सृष्टी झाली, पूल नवीन बांधला तर ते एक सृष्टी आहे. पण त्या पुलाला निर्मिती होण्यासाठी त्याला विटा लागतात, त्याला सिमेंट लागतं, बरोबर. जर विटा आणि सिमेंट याची जर सृष्टी झाली नसेल तर मग पूल कसा बांधणार. तर म्हणून विटा आणि सिमेंटची सृष्टी त्याला आपण म्हणू शकतो प्रथम सृष्टी, प्राथमिक सृष्टी, सर्ग. आणि त्या निर्मित झालेल्या विटांना घेऊन, त्या निर्मित झालेल्या सिमेंटला घेऊन जेव्हा आपण त्याला एकत्र आणतो आणि त्याला एक आकार देतो त्याला म्हणतात विसर्ग किंवा द्वितीय सृष्टी. तर ब्रह्मदेव प्राथमिक सृष्टी करतात की द्वितीय सृष्टी करतात? द्वितीय सृष्टी करतात, विसर्ग करतात. पण ती सृष्टी करण्यासाठी किती अद्भुत बुद्धी आहे त्यांच्याकडे. आपल्याला जर विटा दिल्या आणि अमाप सिमेंट दिलं, त्यातून एक सुंदर काम करणारा आणि त्याच्याकडून जे अपेक्षित आहे तेवढं वजन हाताळणारा पूल बांधणं आपल्यासाठी शक्य नाही. म्हणून फक्त सामान देऊन इवन द्वितीय सृष्टी पण नाही करू शकत आपण, प्राथमिक सृष्टी तर करू शकत नाही. तर ब्रह्मदेवांचं मोठं काम काय आहे, पंचमहाभूत आहेत. भूमी, पृथ्वी, माती, पाणी, अग्नी, वायू आणि वायूपेक्षा सूक्ष्म आकाश. तर आपल्या भौतिक विज्ञानामध्ये तो जो पाचवा जो तत्व आहे त्याला स्थान नाही आहे, कारण आपण अजून तेवढं सूक्ष्म गेलो नाही आहे. आपल्यासाठी सगळ्यात जास्ती सूक्ष्म काय आहे, हवा. पण हवेपेक्षा जास्ती सूक्ष्म असतो आकाश. तर श्रीकृष्णांनी प्राथमिक सृष्टी जेव्हा केली तेव्हा फक्त हे 5 गोष्टी बनवल्या आणि या 5 गोष्टी ब्रह्मदेवांना दिल्या. आणि विचार करा, हे ब्रह्मदेव किती हुशार आहेत. या ब्रह्मदेवांनी फक्त काही माती, काही अग्नी, काही जळ, काही वायू आणि काही आकाश, या 5 महाभूतांना मिक्स करून, वेगवेगळ्या प्रमाणात मिक्स करून ही पूर्ण सृष्टी बनवली आहे. जसं वृक्ष आहे, झाड आहे. झाडाला जर आपण जाळलं तर झाड जळतं का? जळतं. तर म्हणजे त्यामध्ये अग्नी तत्वाचं प्रमाण आहे. आणि जाळल्यानंतर जर त्याच्यामध्ये जर हिरवं झाड असेल तर लवकर ते अग्नी नाही धरत, बरोबर. मग का नाही धरत अग्नी लवकर, का नाही धरत? कारण त्यामध्ये पाणी तत्व आहे. कोरड्या झाडामध्ये पाणी बाष्पीकरण करून निघून जातं, मग तो लवकर पेट घेतो. म्हणजे एका झाडामध्ये बरं जाळल्यानंतर येणं केनं प्रकारेनं आपण जर जाळलं त्यानंतर काय उरतं, राख. मग ती माती, बरोबर, माती झाली. आपण म्हणतो ना, अरे काय झालं आहे, माती केलीस तू याची. म्हणजे या ग्रहावर जे काही आपल्याला दिसतंय, झाड असू दे, आपलं हे शरीर आहे, या शरीरामध्ये टेम्परेचर आहे का? है ना, आपलं टेम्परेचर आहे. टेम्परेचर वाढल्यावर म्हणतो ताप आला आणि कमी झाल्यावर म्हणतो अरे थंड झाला असतो, बरोबर. तर हे टेम्परेचर आहे म्हणजे अग्नितत्व आहे आपल्याकडे. या शरीरामध्ये अग्नितत्व आहे. पाणी आहे का? रक्तामध्ये पाणी आहे, म्हणजे पाणी तत्व आहे. आणि या शरीराला पण, मृत देहाला जेव्हा जाळतो तेव्हा काय उरते, राख, बरोबर.
आणि वायू आहे का या शरीरामध्ये? आपण श्वासोश्वास घेतो तर त्या वायूतूनच होतं, बरोबर? विचार करा, सगळे मास्याचं शरीर असू दे, पक्ष्याचं शरीर असू दे, आपलं शरीर असू दे, वृक्ष असू दे, काही असू दे, दगडं असू दे, त्या सगळ्यांमध्ये हे जे 5 पदार्थ आहेत, 5 मूलभूत तत्व आहेत, हे वेगवेगळ्या प्रमाणांमध्ये ॲडजस्ट केलेले आहेत. म्हणजे ब्रह्मदेव किती हुशार आहेत. ब्रह्मदेवानं फक्त या 5 गोष्टी दिल्या. आपल्याला जर लहान मुलांच्या मध्ये खेळणी असते अशा त्या छोट्या छोट्या लेगो म्हणतात, लेगो ब्रिक्स, तर हुशार मुलगा असेल तर त्या फक्त अशा छोट्या छोट्या त्या प्लॅस्टिकच्या विटा असतात, त्यांनी बघून तो घर बांधतो, एक जहाज बांधेल, एक बस बांधेल, हे ते. आणि जर हुशार नसेल तर फक्त अशी एक काहीतरी उंच असं खांब वगैरे बांधेल, म्हणजे केलं, माझी निर्मिती ही आहे. सगळ्यात हुशार व्यक्ती ब्रह्मदेव आहेत. ब्रह्मदेवांनी मग सगळं काही आपल्याला दिलं आहे. म्हणून प्रथम सृष्टी करते श्रीकृष्ण, द्वितीय सृष्टी करते ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांनी मग आपल्याला झाडं बांधून दिली आहेत, हे शरीर बांधून दिले. त्या झाडांना तोडून आपण तृतीय सृष्टी करतो, त्या झाडांपासून आपण फर्निचर बनवतो. पण आपली जी सृष्टी ही तृतीय, चौथी, पंचम असंच येणार. पहिली सृष्टी श्रीकृष्णांनी केली आणि द्वितीय सृष्टी ब्रह्मदेवांनी केली आहे. यामध्ये जादू जर बघितली, बुद्धी जर बघितली, तर ब्रह्मदेवांचं जे पूर्ण शरीर आहे ते बुद्धितत्वानी बनलेलं. किती बुद्धिमान आहेत ब्रह्मदेव. फक्त त्यांना या 5 गोष्टी दिल्या. 5 गोष्टी, काय व्हेरायटी आहे नाही या जगामध्ये, काय व्हेरायटी आहे. मनुष्याचं शरीर आहे, त्यातल्या त्यात एकसारखं असतं, 2 हात 2 पाय, पण प्रत्येक रंग, सावळा, गोरा, उंच, ठेंगणा, किती व्हेरायटी आहे. ब्रह्मदेव किती हुशार आहेत. फक्त या हुशारकीचा एक तोटा झाला की कधी कधी असं होतं की खूप हुशार असेल आणि सगळेजण म्हणतात अरे किती हुशार, अरे किती हुशार, किती हुशार. कधी कधी चुकीने तो त्याला ज्या शिक्षकांनी शिकवलं आणि ज्या शिक्षकांकडून ऐकून तो हुशार झाला, कधी कधी तो शिक्षकांना पण खडू मारतो तो. का? कारण सगळीकडे त्याला म्हणतात अरे एवढा हुशार मुलगा कधीच बघितला नाही. तर त्याला कधी कधी वाटतं आता मी इतका हुशार झालो आहे की मी माझ्या शिक्षकांपेक्षा हुशार झालो आहे. मग तसं ब्रह्मदेवांचं झालं. तर अघासूर नावाचा एक राक्षस आहे. अघासूर नावाच्या राक्षसाने जेव्हा वृंदावनामध्ये प्रवेश केला तेव्हा या अघासुराचं काय होईल हे देवता सगळे ढगाच्या पाठीमागे बघत होते. मग ते अघासूर लांब कथा आहे, आपण आज अघासुराची कथा नाही करणार आहे. पण त्यांनी असं जबडा ओपन करून ठेवला, सगळे मुलं बघत होते, म्हणाले हा तर खूप मोठा सर्प दिसतोय. मग दुसरा गोपकुमार म्हणतो अरे सर्प असू दे आणि काही असू दे, श्रीकृष्ण आपल्यासोबत आहे तर मग काय भीती आहे, चला आत्म जाऊ आपण. सगळे लोक हे नाचत खेळत गात त्या अघासुराच्या आतमध्ये गेले आणि सगळे देवता लोक विचार करतात आता काय होणार. मग श्रीकृष्ण पण आतमध्ये गेले. मग श्रीकृष्ण आतमध्ये गेले आणि यांनी जबडा असा बंद केला. तर तेवढ्यात हे सगळे देवता लोक जे मोठे मोठे अमर आहेत, त्यांचा साधारण मृत्यू होत नाही, हे सगळे देवता जेव्हा बघितले की अरे श्रीकृष्णांकडून आपल्याला आशा होती आणि त्या श्रीकृष्णांना पण या अघासुराने सर्पाच्या रूपामध्ये गिळंकृत केलंय, तर तिथून हाय हाय असा आवाज आला. अमर असणारे देवता पण भयभीत झाले की आता काय होणार. आणि या अघासुराला श्रीकृष्णांनी मारलं. मग जेव्हा श्रीकृष्णांनी या अघासुराला मारलं तेव्हा अघासुराचा आत्मा असा एक प्रज्वलित एक कण असा त्या अघासुरातून बाहेर आला आणि असा आकाशामध्ये होता, असा आकाशामध्ये तरंगत होता. मग काय झालं, जेव्हा श्रीकृष्णांनी अघासुराला मारलं तेव्हा श्रीकृष्ण बाहेर आले. जेव्हा श्रीकृष्ण बाहेर आले तेव्हा सर्वांच्या देखत तो जो एक कण होता, आत्मा होता अघासुराचा, त्याने श्रीकृष्णांच्या दिव्य शरीरामध्ये प्रवेश केला. तर सगळ्यांनी बघितलं ते. हे जेव्हा बघितलं तेव्हा लोकांना लक्षात आलं की श्रीकृष्णांनी फक्त मारलं नाही आहे. इतर राजे असतील, इतर कोणी शूरवीर असतील, ते मृत्यूदंड देतात राक्षसांना, क्रूर लोकांना मृत्यूदंड देतात. पण आजपर्यंत असं कधी झालं नाही की कोणी कोणाला मारलं आणि मारल्यानंतर त्या व्यक्तीचा आत्मा असा वाट बघत होता आणि जेव्हा मारणारा व्यक्ती आहे तो जेव्हा समोर आला तेव्हा सर्वांच्या देखत सर्वांना दिसेल असा तो आत्मा त्या शरीरामध्ये प्रवेश केला. मग तेव्हा देवतांना कळलं अरे हे श्रीकृष्ण म्हणजे विशेष आहेत, हे श्रीकृष्ण मारतात पण मारल्यानंतर त्याला मुक्ती देतात. तेव्हा सर्व देवतांनी ढोल वाजवायला लागले आणि सगळे अप्सरा नृत्य करू लागले आणि सगळे लोक सगळीकडे
एकदम जयघोष झाला. आणि हा जयघोषाचा आवाज, हे जे सगळे डफल्या वाजतायत, डमरू वाजतायत, सगळे ढोल वाजतायत, या सगळ्यांचा आवाज ब्रह्मांडामध्ये, कारण सगळे देवी देवता खुश झाले. असा अवतार आजपर्यंत बघितला नव्हता, जो राक्षसांना मारून फक्त त्याची क्रूरता नाही थांबवत आहे आणि सर्वांना भीतीमुक्त नाही करत आहे, तर ज्यांनी ती चूक केली त्याला मुक्ती पण देतोय. इतके खुश झाले, सगळेजण नाचत आहेत, सगळेजण खुश होत आहेत. तो जो आवाज आहे तो ब्रह्मांडामध्ये सर्वात वरच्या ग्रहापर्यंत गेला, जिथे ब्रह्मदेव राहतात. आणि ब्रह्मदेवानी जेव्हा तो आवाज ऐकला, म्हणजे आजपर्यंत इतका जयघोष कधी झाला, बघतो तरी काय चाललंय. तर मग अरे इथे पण सगळे लोक, म्हणजे इथे ती घटना नाही घडली, हे लोक आनंद घेतात. असं करत 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 पृथ्वीपर्यंत आले. आणि पृथ्वीमध्ये बघितलं तर हे सगळं कुठून सुरू झालं, कुठून हा जयघोष सुरू झाला. एक 7 वर्षांचा लहान मुलगा आहे आणि त्यांनी काहीतरी केलं आहे. बरं, जेव्हा पृथ्वी देवी तिच्यावर क्रूर राक्षसांचा भार झाला आहे म्हणून देवतांना प्रार्थना करायला गेली की काहीतरी मला मदत करा, तेव्हा ते देवता गेले ब्रह्मदेवांकडे आणि ब्रह्मदेव म्हणाले मी पण नाही मदत करू शकत, तर आपण सगळे विष्णूंकडे जाऊया. आणि तेव्हा त्यांनी प्रार्थना अर्पण केली. तेव्हा विष्णूंनी दर्शन नाही दिलं. विष्णूंनी ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये एक संदेश पाठवला की मी यदुवंशात येईन म्हणून. आणि तो संदेश ब्रह्मदेवांनी इतर देवतांना सांगितला. म्हणजे ब्रह्मदेवांना माहिती आहे की यदुवंशात जो येणार आहे तो विष्णू आहेत, ते श्रीकृष्ण विष्णू आहेत. पण ते ब्रह्मदेव इतके हुशार आहेत की त्यांनी त्या पंचमहाभूतातून एवढी पूर्ण दिव्य सृष्टी बनवली, त्याच्यामध्ये एवढी व्हेरायटी आहे. त्यांना ना त्यांच्या त्या अद्भुत त्या बुद्धीमध्ये तो साधेपणा, श्रीकृष्णांचा जो साधेपणा आहे तो हाताळू नाही शकले ते. तर असं होतं की कधी कधी आपण खूप हुशार असलो तर एक साधीशी गोष्ट समजायला आपल्याला कठीण होतं. साध्या लोकांना साध्या गोष्टी समजणं सोपं जातं आणि खूप बुद्धिमान लोकांना खूप अशा क्लिष्ट गोष्टी असतील त्या समजण्या सोपं जातं. पण साध्या सोप्या माणसांना क्लिष्ट गोष्ट समजणं खूप कठीण जातं आणि खूप बुद्धिमान व्यक्तींना साधी सोपी गोष्टी समजणं खूप कठीण जातं. तर ब्रह्मदेवांना माहिती आहे, ब्रह्मदेव त्यांच्याद्वारे श्रीकृष्ण सर्व देवतांशी संवाद साधतात. म्हणजे किती त्यांना सर्व माहिती असलं पाहिजे. पण ब्रह्मदेवांना माहिती असूनही त्याला ते स्वीकार नाही करू शकत. जसं आपण अन्न घेतो पण ते कधी कधी गिळू नाही शकत ना, तसं ब्रह्मदेवांना ते स्वीकार नाही. हा साधा मुलगा आणि ते विष्णू जे मला दर्शन पण देत नाहीत आणि फक्त हृदयामध्ये सांगतात की मला जर सेवा करायची असेल तर त्यांना वाटलं थोडीशी मी परीक्षा घेतो. तर त्यांनी काय केलं असेल, सिम्पल, काही कोणाला त्रास नाही दिला, कोणाला मारलं नाही, कोणाला काही विष नाही पाजलं. कालियानी तर पूर्ण यमुने नदीला विषाने पूर्ण भरून टाकलं होतं. ब्रह्मदेवांनी काय केलं, श्रीकृष्ण हे सगळं जेव्हा झाली लीला, अघासुराची जेव्हा मारलं तेव्हा लक्षात आलं सगळ्या गोपकुमारांना की दुपारची वेळ झाली, अरे जेवणाची वेळ झाली. तर जेवणाची वेळ झाली, जर जेवायला बसू. तर श्रीकृष्ण बसले, हे सगळे जे गोपकुमार आहेत तर त्यांच्या भोवती असे गोलाकार करून बसले. असंख्य गोपकुमार आहेत आणि ते श्रीकृष्ण असंख्य वर्तुळ करून गोल 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 असे बसले. गोल करून का बसले? आपण कधी गोल करून बसतो का? आपण रांगेत बसतो. पण रांगेत बसल्याचा एक दुष्परिणाम काय माहिती आहे? कोणाही व्यक्तीच्या शेजारी फक्त 2च व्यक्ती बसू शकतात, एक डावीकडे आणि एक उजवीकडे. पण इथे सगळ्या गोपकुमारांना श्रीकृष्णांशी प्रेम आहे, तर कोण श्रीकृष्णांच्या डावीकडे बसेल आणि कोण श्रीकृष्णांच्या उजवीकडे बसेल? तर सगळे म्हणतात ते डावी उजवी मनुष्य लोक करतात, आपण नाही करायचं, आपण भक्त आहोत. आपण काय करूया, श्रीकृष्णांना मध्यभागी ठेवूया आणि एक गोलाकार करूया, बरोबर? तर त्या गोलाकारामध्ये समजा उदाहरण 7 लोक आहेत. ते 7 कोण श्रीकृष्णांच्या अधिक जवळ आहे आणि कोण श्रीकृष्णांपासून अधिक दूर आहे? सगळे 7 सम अंतरावर आहेत, बरोबर? बरं, 7 झाले, आता त्या पुढे 11 आहेत समजा. त्या 11 मधून कोण श्रीकृष्णांच्या अधिक जवळ आहे आणि कोण अधिक दूर आहे? समान अंतर. या सर्व गोपकुमारांना सगळ्यांना श्रीकृष्णांशी प्रेम आहे, पण सगळ्यांनी मनुष्य समाजाच्या, मनुष्य विधीच्या विरुद्ध जाऊन एक नवीन अरेंजमेंट शोधून काढली जेणेकरून सगळ्यांना श्रीकृष्णांचा सहवास मिळेल, सगळे श्रीकृष्णांपासून सम अंतरावर असतील. आणि हे आपल्याला माहिती नाही आहे का? जॉमेट्री शाळेमध्ये सगळेजण शिकतात आणि म्हणतात असं एक सर्कल असतो आणि असं एक रेडियस असतो आणि असं तो गोल करून काढायचा असतो आणि सगळे पॉईंट ते समान अंतरावर. आपल्याला सगळं माहिती आहे, पण ते सुचत नाही आपल्याला. का? कारण आपण बुद्धीने विचार करतो, आपण हृदयाने नाही विचार करत.
तर या सगळ्या गोपकुमारांना ते सुचलं, सगळे बसले आणि श्रीकृष्ण असे मध्यभागी बसलेत आणि श्रीकृष्ण प्रत्येक गोपकुमाराकडे बघतायत. आणि तो गोपकुमार जेव्हा श्रीकृष्णांकडे बघतो तेव्हा म्हणतो, अरे श्रीकृष्ण तर माझ्याकडेच बघतायत. सगळे गोपकुमार, असंख्य गोपकुमार प्रेमाविष्ट होऊन प्रसाद घेत आहेत. हे दृश्य ब्रह्मदेवासारख्या अतिबुद्धिमान व्यक्तीला पचलं नाही, पचनी नाही पडलं त्याला. तर त्यांनी काय केलं, त्यांची जी वासरं होती, हे लोक जेवायला बसले तेव्हा वासरं असं थोडं पुढे गेले गवताच्या शोधात. ब्रह्मदेवाने त्या वासरांना गायब केलं, सर्व वासरांना तिथून. आणि मग थोडं जेवण झालं तर बघितलं, अरे हे वासरं कुठे गेले. तर सगळे बिचारे गोपकुमार म्हणतायत, अरे वासरं नाही दिसत आहेत, वासरं नाही दिसत आहेत. तर गोपकुमारांना चिंता झाली की अरे वासरं कुठे गेले. आणि गोपकुमारांची चिंता बघून श्रीकृष्ण म्हणतात, एक काम करा, तुम्ही इथेच थांबा, मी जाऊन बघतो. त्या सर्व वर्तुळांच्या मध्यभागी कोण बसलाय, श्रीकृष्ण. सेवा कोणी करायला पाहिजे, इतरांनी करायला पाहिजे. पण श्रीकृष्ण म्हणतात, नाही, हे सगळे लोक मला एवढं प्रेम करतात. श्रीकृष्णांनी उलट जाऊन सर्व गोपकुमारांना सांगितलं, तुम्ही तुमचं भोजन घेत राहा, मी थोडंसं शोधून येतो की आपली वासरं कुठे गेले. श्रीकृष्ण एकटे शोधायला गेले, वासरं कुठे आहेत. खूप आतमध्येपर्यंत गेले, खोलपर्यंत गेले. एकतरी वासरू दिसायला पाहिजे, एकही वासरू नाही. या लोकांची किती वासरं आहेत, असंख्य वासरं आहेत, आणि एकही वासरूच नाही. श्रीकृष्ण म्हणतात, असंख्य वासरं आहेत, एकतरी कुठेतरी दिसायला पाहिजे. सगळेजण असे काही समोर जात नाहीत. काय झालं, बघतो तरी काहीतरी. यांना विचारतो, अरे तुम्हाला काय माहिती आहे का, मागे आले बघितलं तर ज्या ठिकाणी हे सगळे गोपकुमार बसले होते, सगळे गोपकुमार गायब. अरे असंख्य वासरं गायब, आणि असंख्य वासरानंतर असंख्य गोपकुमार गायब. पण असंख्य गोपकुमारांसोबत जेव्हा श्रीकृष्ण बसले होते तेव्हा श्रीकृष्ण शोधायला स्वतः का गेले. गोपकुमारांना का नाही पाठवलं, जाऊन आपापली वासरं शोधा, का नाही म्हटलं, कारण प्रेम आहे गोपकुमारांवर. तसं आता विचार करा, गोपकुमारांवर प्रेम आहे म्हणून वासरांना शोधायला श्रीकृष्ण स्वतः गेले. आता विचार करा, ते गोपकुमार जेव्हा गायब झालेत, गोपकुमार आता दिसत नाही, तेव्हा श्रीकृष्णांची काय परिस्थिती होईल. श्रीकृष्ण म्हणाले, आज संध्याकाळी मी जेव्हा गावी जाईन तेव्हा या सगळ्यांच्या आई विचारतील, आम्ही आमच्या मुलाला तुझ्यासोबत पाठवलं होतं आणि कुठे गेली आमची मुलं. तर श्रीकृष्णांना या सर्व गोपिकांच्या मनस्थिती काय होईल याचं टेन्शन आलं. आणि म्हणून श्रीकृष्णांनी विचार केला की नाही, हे थोडंसं बघायला पाहिजे. थोडासा विचार केला श्रीकृष्णांनी, लगेच त्यांना लक्षात आलं, ब्रह्मदेवांनी माझी परीक्षा घेण्यासाठी खरोखर मी तोच विष्णू आहे का ते बघण्यासाठी असं केलं. तर श्रीकृष्णांनी काय केलं, श्रीकृष्णांनी प्रथम सृष्टी केली आहे ना. प्रथम सृष्टी म्हणजे सगळ्यात कठीण सृष्टी, काहीच नव्हतं, त्याच्यातून भूमी आप अनल वायू खम निर्माण केलं. ब्रह्मदेवाने त्याच्यातून निर्माण केलं. श्रीकृष्णांनी काय केलं, सृष्टी करणं श्रीकृष्णासाठी काय नाही. श्रीकृष्णांनी सृष्टी नाही केली. सृष्टी म्हणजे काय माहिती आहे, सृष्टीकर्ता वेगळा असतो आणि सृष्टीकर्ता काहीतरी करतो, त्याला म्हणतात सृष्टी करणं. श्रीकृष्णांनी सृष्टी नाही केली, श्रीकृष्णांनी स्वतःला विस्तारित केलं. अनेक सृष्टीकर्ते बनवले, म्हणजे एक श्रीकृष्ण, एक अजून एक श्रीकृष्ण निर्माण झाले, अजून एक श्रीकृष्ण. आणि या सर्व श्रीकृष्णांनी या सर्व असंख्य गोपकुमारांचा जो रंग, वेशभूषा, डोळ्यांचा रंग, ओठांचा रंग, आवाज, त्या दिवशी घातलेले कपडे, फेट्याचा रंग, कानातले, अंगठ्या, सगळं काही हुबेहूब तयार केलं. आणि हे सगळं बघून नंतर आपण ती कथा कधी ते दुसरीकडे चर्चा करूया. ब्रह्मदेव म्हणतात, मी सृष्टी करतो पण असं हुबेहूब सृष्टी नाही करू शकत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका क्षणामध्ये स्वतःचा विस्तार नाही करू शकत. जसं मी म्हटलं, एक घड्याळ बनवणारा माणूस किती घड्याळ बनवेल पूर्ण आयुष्यामध्ये, असंख्य घड्याळ बनवू शकतो. पण एखादा घड्याळ बनवणारा माणूस स्वतःला बनवू शकतो का. तर ते ब्रह्मदेवांना लक्षात आलं, मी कोणाची परीक्षा घ्यायला गेलो आणि माझीच परीक्षा झाली, माझीच फजिती झाली, बरोबर. तर या कथेनंतर, या कथेची जेव्हा चर्चा झाली होती तेव्हा शुकदेव गोस्वामी म्हणतात, अशा प्रकारे ब्रह्मदेव जे सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती आहेत, जे सगळ्या शक्तिशाली व्यक्ती आहेत, ते श्रीकृष्णांच्या सूर्यासमोर एका काजव्यासारखे उपस्थित झाले. तर आपण चर्चा केली की वेगवेगळे लोक जादू करतात, पण सगळ्यात मोठी जादू आहे पंचमहाभूतातून एवढी सगळी व्हेरायटी करणं. तो महान बुद्धिमान व्यक्ती श्रीकृष्णांच्या सूर्यासमोर एका काजव्यासारखा दिसतो, असं शुकदेव गोस्वामी म्हणतात.
म्हणजे ब्रह्मदेव जे अधिकृत सृष्टी करतात ते श्रीकृष्णांसमोर काजव्यासारखे आहेत. आणि आपण श्रीकृष्णांबद्दल ऐकण्यापूर्वी, श्रीकृष्णांची गीता समजण्यापूर्वी कोणाप्रती आकर्षित असतो? जे ब्रह्मदेवांसारखे बुद्धिमान पण नाही आहेत, जे ब्रह्मदेवांसारखं त्यांनी ॲक्च्युली काही करून पण नाही दाखवलं आहे. तर या जगामध्ये कोणाचे अनुयायी आहेत? कोणी साधू असतील, पण ते साधू स्वतःच्या गावामध्ये प्रवचन करतात आणि ते प्रवचन करताना इथे एक मोरपीस लावून प्रवचन करतात आणि सांगतात की मीच श्रीकृष्ण, मीच जगन्नाथ म्हणून. तर म्हणून विचार करा की मनुष्य समाजाला कुठपर्यंत पोचायचं आहे आणि आपण सध्या कुठे आहोत. तर ब्रह्मदेव जर आपण बघितले तर ब्रह्मदेव म्हणजे कर्तृत्व आहे त्यांचं, फक्त बोलत नाही आहेत, सृष्टी निर्माण करतात. ते श्रीकृष्णांसमोर काजवे आहेत. जर ते ब्रह्मदेव आले आणि या जगामध्ये लोक ज्यांची पूजा करतायत आणि ज्यांच्या पाठीमागे धावत आहेत आणि ज्यांच्या शिकवणी अनुसार जीवन जगायचा प्रयत्न करतायत, ते ब्रह्मदेवांसमोर काजवे आहेत. ब्रह्मदेवांना जर आपण एक सूर्याचं स्थान दिलं तर यांची काय शक्ती आहे? काजव्यामध्ये आणि सूर्यामध्ये काय अंतर आहे माहिती आहे? की जेव्हा सूर्य अनुपस्थित असतो तेव्हा काजव्याचं अस्तित्व कळतं. सूर्य जर उपस्थित असेल तर काजवा उपस्थित आहे की अनुपस्थित आहे हे पण कळत नाही. तो चमकणारा काजवा अदृश्य असतो, माहिती पण नाही की तो जिवंत आहे की नाही. तर ब्रह्मदेवांसमोर आपण ज्यांची पूजा करतो ते काजवे आणि ब्रह्मदेव हे श्रीकृष्णांसमोर काजवे. विचार करा आपली काय परिस्थिती आहे सध्याची, आपल्याला किती अंतर गाठायचं श्रीकृष्णाच्या बाबतीत. तर सुरुवातीला अशा काजव्यांसमोर असलेल्या काजव्यांची भक्ती करून अनेक जन्म घालवून मनुष्याणाम सहस्त्रेषु कितीतरी असे जन्म घालवून आपल्याला कुठेतरी एकदा कळतं की अरे श्रीकृष्ण आहेत ना, हे ब्रह्मदेवांना पण काजवा करणार आहेत. आणि श्रीकृष्णांची एवढी अमाप शक्ती असून श्रीकृष्णांचा जो गोडवा आहे तो अजून त्यामध्ये भर टाकतो. जसं खीर बनवली आणि त्या खिरेमध्ये किंवा मागच्या शनिवारच्या कार्यक्रमाला चिडा दही होता, तर आपल्या किचन टीमनी चिडा दही बनवलं, त्यामध्ये कापूर टाकला होता का? तर ती दही, साखर आणि पोहे, पण त्याच्यामध्ये जेव्हा कापूर टाकतो ना तेव्हा त्याची टेस्ट अजून वाढते. श्रीखंडामध्ये दही असतं, साखर असते, सगळं असतं, त्याच्यामध्ये केसर वगैरे फ्लेवर असतो आणि त्याच्यामध्ये चारोळी टाकल्यावर तर विदाऊट चारोळी श्रीखंड खाणं म्हणजे वाटतं की काहीतरी चुकतं आहे, बरोबर? तसं श्रीकृष्णांची अमाप शक्ती ही नक्कीच आपल्याला आकर्षित करते, पण त्या अमाप शक्तीसोबत जेव्हा त्यांचा गोडवा त्याच्यामध्ये मिक्स होतो तेव्हा त्याला म्हणतात इररेझिस्टिबल. इररेझिस्टिबल म्हणजे हे मी सोडूच शकत नाही. गोवर्धन लीलेमध्ये सर्वांच्या समक्ष श्रीकृष्णांनी डाव्या करंगळीवर, ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी शक्ती असते, इतका मोठा तो पर्वत एका छत्रीसारखा ठेवला आणि त्या खाली सर्व व्रजवासी, सर्व गोपकुमार, सर्व गोपिका, सर्व गायी, वासरं आणि हरिण आणि पोपट आणि सगळे मोर हे सगळे आले आणि 7 दिवस 7 रात्र हे उभं ठेवताना श्रीकृष्णाचा चेहरा कसा होता माहिती आहे? डोळे होते ना, डोळे असे खाली बघत होते. श्रीकृष्णाचे डोळे असे खाली बघत होते, असे सगळ्यांकडे नव्हते बघत. का माहिती आहे? कारण एकीकडे परिस्थितीमुळे श्रीकृष्णाला ते गोवर्धन पर्वत उचलायला लागले. परिस्थिती होती, अजून कोण वाचवणार? इंद्र देव, देवता आहेत. प्रलयच्या वेळेस संवर्तक ढग पाठवले होते त्यांनी, पूर्ण गाव नष्ट झालं असं, सगळ्यांचा संहार झाला असा. तर त्या परिस्थितीमध्ये वाचवण्यासाठी ती छत्री, विशाल छत्री उचलणं गरजेचं होतं. पण हे करताना श्रीकृष्णांना वाटत होतं हे सगळे माझे वरिष्ठ आहेत, हे नंदबाबा आहेत, यांनी मला खायला शिकवलं, यांनी मला चालायला शिकवलं, यांच्यासमोर माझ्या शक्तीचं प्रदर्शन करू, काय लाज वगैरे आहे की नाही मला? सुसंस्कृत व्यक्ती म्हणतो वडिलांसमोर आवाज नाही वाढवायचा, मोठ्यांसमोर आपण नम्र राहायला पाहिजे. श्रीकृष्ण आपल्याला नम्रता शिकवतो. तर परिस्थितीमुळे त्या फोर्समुळे त्यांना तो जो पर्वत आहे तो उचलायला लागला. पण ते पर्वत सर्वांच्या समक्ष मला उचलायला लागतो आणि माझ्या स्वतःच्या शक्तीचं प्रदर्शन करायला लागतं आहे, याच्यासाठी त्यांना लाज वाटत होती आणि म्हणून डोळे असे खाली करून उभे होते. आणि म्हणून गुजराती लोकांच्या तुम्ही घरी गेलात तर श्रीनाथजींचा फोटो असतो. त्या श्रीनाथजींच्या फोटोमध्ये त्यांचे एकच श्रीकृष्णांची मूर्ती आहे, त्यांचे डोळे आहेत ना असे खाली आहेत, असे मोठे डोळे. जगन्नाथजींचे डोळे असे एवढे मोठे आहेत, पापण्या पण नाही जगन्नाथजींना.
पण श्रीनाथजींचे डोळे आहेत त्यांचे असे झाकलेले डोळे आहेत. का बरं असं? कारण श्रीकृष्णांना शक्तीचं प्रदर्शन करायला आवडत नाही. तर अमाप शक्ती आणि अमाप गोडवा हा ना इररेझिस्टिबल कॉम्बिनेशन आहे. श्रीकृष्ण म्हणतात की अरे मला ना शक्ती दाखवण्यामध्ये काही रस नाही, आणि ते शक्ती न दाखवण्यामध्ये आपल्याला जेव्हा कळतं की श्रीकृष्णांकडे एवढी शक्ती असून पण ते दाखवत नाही, तर ते अजून आकर्षक होतात आपल्याला. म्हणून सुरुवातीला आपण त्या काजव्यांसमोरच्या काजव्यांची पूजा करतो, त्याच्यानंतर कधीतरी आपल्याला भगवद्गीता मिळते, त्याच्यामध्ये श्रीकृष्णांचं अमाप शक्ती आधी लक्षात येते की श्रीकृष्ण अहम सर्वस्य प्रभू आहेत. त्यानंतर हळूहळू जेव्हा आपण कृष्ण लीला वाचतो, कृष्णांचे उपदेश जेव्हा वाचतो, तेव्हा श्रीकृष्णांची शक्ती लक्षात येते. पण जेव्हा श्रीकृष्णांच्या कथा ऐकतो, श्रीकृष्णांच्या लीला ऐकतो, तेव्हा श्रीकृष्णांचा गोडवा जाणवतो. आणि नंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक विचार येतो, मी ना आता काजव्यांची सेवा सोडणार आहे, मी ताऱ्यांची पण सेवा सोडणार आहे, आता मला चंद्राप्रती पण आकर्षण नाही, आता मी फक्त सूर्याला धरणार आहे, श्रीकृष्णांचा मी भक्त होणार आहे. आणि नंतर जसजसं आपण श्रीकृष्णांची लीला वाचायला सुरुवात करतो, मग लक्षात येतं हे जे श्रीकृष्ण आहेत ना, या श्रीकृष्णांचे आवडते काही लोक आहेत, श्रीकृष्णांच्या जवळचे काही लोक आहेत. तर श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, मी या जगामध्ये काय येतो? तर म्हणतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामी अहम. मी काय येतो हे सांगतात, आणि आल्यावर काय करणार हे पुढच्या श्लोकामध्ये सांगतात परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या श्लोकामध्ये परित्राणाय साधूनाम जे सांगितलंय, त्या साधूनामचं भाषांतर कधी वाचलंय कोणी? कारण परित्राणाय साधूनाम म्हणजे असं वाटेल की फक्त साधू संतांना वाचवल्या येतात. साधू कोण? श्रीकृष्ण म्हणतात, मी या जगामध्ये येतो यदा यदा ही धर्मस्य. कुठला काळ? यदा यदा ही धर्मस्य ग्लानी. आणि आल्यावर काय करतो? परित्राण, साधूंना संरक्षण करतो. परित्राणाय साधूनाम. आणि जे दुष्कृती लोक आहेत, दुष्ट लोक आहेत, त्यांना विनाशायच्या दुष्कृतम. पण साधू कोण आहे? कारण श्रीकृष्ण या जगामध्ये आल्यानंतर जर आपण साधू असू, त्या व्याख्येमध्ये जर बसत असू, तर आपली काळजी घेतील श्रीकृष्ण. आणि जर आपण साधू नसू तर विनाशायच्या दुष्कृतम, आपला विनाश होईल. मग साधू कोण आहे? तर प्रभुपाद त्या साधू शब्दाचं भाषांतर करतात भक्त म्हणून. का बरं? कारण खरा साधू केवळ भक्त असू शकतो. एक उदाहरण देतो, जरासंध आहे. जरासंध हा एक आदर्श राजा होता, त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या बरोबर पार पाडल्या होत्या. जेव्हा कोणी दान मागायला यायचा तेव्हा जरासंध मोकळ्या हाताने दान द्यायचा. आणि म्हणून जरासंधला जेव्हा मारायची वेळ आली तेव्हा श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम त्याच्यासमोर जाऊन म्हणतात, काही दान मिळणार का तुमच्याकडून? तर जरासंध म्हणतो, मी दान देतो, बोला काय दान पाहिजे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, मग युद्धाचं दान माग, युद्धाचं दान पाहिजे. तेव्हा जरासंध म्हणतो, तुम्ही जेव्हा माझ्या समोर आले होते ना, तेव्हाच मी तुम्हाला ओळखलं होतं की तुम्ही ब्राह्मण नाही आहात, तुम्ही क्षत्रिय आहात. कारण तुमच्या शरीर यष्टीवरूनच कळतं की तुम्ही क्षत्रिय आहात, असे एवढे तुम्ही स्ट्रॉंग आहात. पण बघा माझा मोठेपणा. काय मोठेपणा आहे माझा? जरी मला स्पष्टपणे दिसतंय की तुम्ही क्षत्रिय आहात, पण तुम्ही ब्राह्मणाचा वेश घालून आले आणि मला दान मागताय. जाणीवपूर्वक मी तुम्हाला म्हटलं दान घ्या. आणि मला माहिती आहे की क्षत्रिय लोक कशाचं दान मागणार. क्षत्रिय लोक पैशांचं दान नाही मागत, क्षत्रिय लोक युद्धाचं दान मागतात. मला माहिती आहे की तुम्ही माझ्याशी युद्ध करायला आले, पण माझे पण काही तत्व आहेत ना. ब्राह्मण जर माझ्यासमोर आले, मी उदार राजा आहे, माझ्यासमोर जेव्हा ब्राह्मण येतात तेव्हा मी त्यांना दान देतो. काय दान पाहिजे? युद्धाचं दान. चल दान करतो. पण श्रीकृष्ण तुझ्यासोबत मी नाही करणार. का? कारण तू पळपुट आहेस. मी जेव्हा आक्रमण केलं मथुरेवर, 17 वेळा श्रीकृष्णांनी युद्ध केलं जरासंधासोबत. ते तो सांगत नाही आहे. जरासंध ते नाही सांगत 17 वेळा. 18व्यांदा श्रीकृष्ण तिथून पळून गेले, कारण रुक्मिणीचं प्रेमपत्र स्वीकारायचं होतं म्हणून. ते त्याला म्हणतो, तू पळपुट आहे, तुझ्याशी नाही करणार म्हणून. श्रीकृष्ण म्हणतो ठीक आहे. मग अर्जुनाकडे बघतात. अर्जुन म्हणतात, तुझी शरीरी यष्टी माझ्यापेक्षा जरा कमी आहे, तर तुझ्याशी युद्ध नाही करणार. हा चांगला आहे माझ्यासाठी भीम. बरोबर? म्हणजे राजाच्या दृष्टीने चांगले राजे आहेत, राज्य चांगलं करतात, दान देण्यामध्ये. एका आदर्श राजाकडून ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या सर्व गोष्टी जरासंध नीट करतायत. फक्त एकच दोष आहे त्यांच्यामध्ये, श्रीकृष्णांचा द्वेष करतात. आणि म्हणून
उत्तम राजांचं जेव्हा यादी बनते, उत्तम राजांची जेव्हा व्याख्या होते, त्याच्यामध्ये कोणीही व्यक्ती जरासंधाचं नाव त्याच्यामध्ये कधी घेत नाही. का बरं? सर्व सद्गुण संपन्न आहे, पण एकच महान अवगुण आहे त्याच्यामध्ये, ते आहे की श्रीकृष्णांचा त्यांनी द्वेष केला. आणि अजून एक उदाहरण देतो, कुब्जा. तर कुब्जा काय करत होती मथुरेमध्ये? कुब्जा कंस राजाला रोज चंदन बनवून त्याला अर्पण करत होते. तर सगळ्या पूर्ण मथुरे नगरीला माहिती आहे, त्या सर्व समाजाला माहिती आहे की कंस राजा हा किती उद्धट आहे, हा किती क्रूर आहे. कंस राजाने स्वतःच्या परिवारातल्या लोकांना इतकं छळलं होतं की सगळेजण, तो जो मथुरा प्रदेश आहे, शूरसेन प्रदेश आहे, त्याला सोडून कुठे कुठे स्थानांतरित झाले होते. लोकांनी घरं वगैरे सोडले का या कंसाजवळ कोण राहणार. आणि हा कंस फक्त एका व्यक्तीवर प्रेम करायचा, देवकीवर, आणि त्या देवकीच्या लग्नाच्या दिवशी सर्वांना दिसेल असं प्रेमाचं प्रदर्शन करत त्या बहिणीच्या रथाला सारथी बनला होता. आणि जसं त्याच्या धोक्यासाठी एक बातमी आकाशवाणीच्या द्वारे झाली, तर कंसाने काय केलं, सर्वांच्या समोर निर्लज्जपणे अशी ती तलवार काढली आणि स्वतःच्या बहिणीला लग्नाच्या दिवशी मारायला तयार झाला. त्याला लाज नाही, कोणाला काय फरक पडतोय, मी कंस आहे. या कंस राजाची दासी कुब्जा, म्हणजे ती काय करते, एका क्रूर पापी राजाची सेवा करते. आणि तिने काय केलं, त्या दिवशी तसं चंदन उगाळलं होतं आणि आता मथुरेच्या रस्त्यांवर कृष्ण आणि बलराम दिसत आहेत. आणि कृष्ण आणि बलराम यांना पहिल्यांदा बघून कुब्जा त्यांच्याप्रती शारीरिक स्तरावर आकर्षित झाली. म्हणते, कृष्ण तू किती सुंदर आहेस. श्रीकृष्ण बाजूला बघतात, भावाला बघतात, बलराम आहे तिथे गप्प आहेत. भावासमोर काय बोलते, मोठा भाऊ आहे. मग तिने काय केलं, ते चंदन घेतलं आणि श्रीकृष्णांच्या पूर्ण शरीरावर स्वतः लावलं. पण तिची जी वृत्ती होती ती अशी शुद्ध सेवेची वृत्ती नव्हती, कामुक वृत्ती होती. तर त्या कामुक वृत्तीला श्रीकृष्णांनी बघून श्रीकृष्ण म्हणतात, आता इथे मी काय बोलू शकत नाही, मी नंतर भेटतो तुला. मग कुब्जा म्हणते, आज रात्री ना माझ्या घरी येणार का तुम्ही मला भेटायला. श्रीकृष्ण म्हणतात येणार. तर या पूर्ण याच्यामध्ये शुद्ध प्रेम नाही आहे, याच्यामध्ये शारीरिक कामभावना आहे. एक बाई जी क्रूर कंसाची रोज सेवा करते, तर त्या दुस्संगाचा परिणाम झाला आहे तिच्यावर. आणि त्या भावनेने त्या दिवशी तिने श्रीकृष्णांना रात्री घरी बोलवलं. आणि जर तुम्ही कृष्ण पुस्तक वाचलं तर तिथे वर्णन केलं आहे की कुब्जेने आपल्या घराला त्या दिवशी रात्री श्रीकृष्णांना स्वागत करण्यासाठी अश्लील चित्रे लावली होती पूर्ण भिंतींवर. का तर श्रीकृष्ण आज जेव्हा येतील तर सुंदर श्रीकृष्ण आणि मी ते सगळे चित्र बघून वेगळ्या भावना उत्पन्न होतील म्हणून. आणि श्रीकृष्ण त्या घरामध्ये जातात आणि कुब्जाला जेव्हा स्पर्श करतात तेव्हा तिच्या त्या सगळ्या चुकीच्या ज्या भावना आहेत, अविवाहित आहे. आणि श्रीकृष्ण आज मथुरेमध्ये दिसलेले एक नवीन सुंदर युवक आहेत, अशा सुंदर युवकाला रात्री घरी बोलवणं आणि अशा प्रकारचे चित्र लावणं हे सगळं चुकीचं आहे, हे पापी वृत्ती आहे. पण श्रीकृष्णांनी बघितलं जे काही पाप करते आहे, पण शेवटी तिचं जे आकर्षण आहे ती माझ्यापर्यंत आलं आहे. तर श्रीकृष्णांनी काय केलं, नाकारलं नाही, पण श्रीकृष्णांनी तिला जेव्हा स्पर्श केला तेव्हा श्रीकृष्णांच्या त्या पवित्र स्पर्शाने हिच्या मनातल्या सर्व पाप इच्छा, सर्व चुकीच्या इच्छा, सर्व काही ज्या कामुक इच्छा होत्या त्या सगळ्या नष्ट झाल्या. आणि कुब्जा पूर्णपणे आध्यात्मिक स्तरावर आली आणि तिला लगेच लक्षात आलं की मी कुठल्या चुकीच्या भावनेने श्रीकृष्णांना बोलवलं आहे. मी श्रीकृष्णांना माझ्या इंद्रिय सुखासाठी वापरायला मी बोलवलं. आपल्याला श्रीकृष्णांना स्वतःच्या इंद्रिय सुखासाठी नाही बोलवायचं आहे, आपल्याला आपली इंद्रिये ऋषिकेनं ऋषिकेश सेवनम, श्रीकृष्णांची सेवा आपल्या ऋषिकांनी आपल्या इंद्रियांनी करायची आहे. कुब्जा बिलकुल विपरीत करते. पण या कुब्जेला श्रीकृष्णांनी कृपा दिली आणि तिला शुद्ध केलं. म्हणजे एकीकडे सर्व पुण्यवान जरासंध, पण त्याच्यावर एकच दोष आहे की तो श्रीकृष्णांचा द्वेष करतो. आणि एकीकडे पापवृत्ती असलेली चुकीच्या इच्छा असणारी कुब्जा, पण तिचा एक चांगला गुण होता की ती श्रीकृष्णांप्रती आकर्षित झाली. श्रीकृष्णांनी तिला शरण दिली, श्रीकृष्णांनी तिला पवित्र केलं, पण जरासंधाला कधी पवित्र नाही केलं. महत्त्वाची एक गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट आहे, श्रीकृष्णांनी जरासंधाला स्वतः नाही मारलं. तर तुम्हाला मी प्रश्न विचारतो, का असं? श्रीकृष्णांनी जरासंधाला का नाही मारलं? श्रीकृष्णांनी भीमाद्वारे का मारवलं त्याला? आपण ऐकलं ना, अघासुराला जेव्हा श्रीकृष्णांनी मारलं तेव्हा अघासुराला काय मिळालं? मुक्ती मिळाली. श्रीकृष्ण म्हणाले, हा द्वेषी आहे ना,
द्वेषी व्यक्तीला मी ते सौभाग्य नाही देणार. श्रीकृष्णाद्वारे आपण मारले जरी गेलो ना तरी सौभाग्य आहे. हतारी गतिदायका. श्रीकृष्णांद्वारे मारले गेलो, प्रेम केलं तर काय आहे ते मी सांगू शकत नाही, माझी शब्दकोश कमी पडतो त्यासाठी. पण श्रीकृष्णांद्वारे आपण मारले गेलो तरी आपल्याला मुक्ती मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात हा द्वेषी आहे, द्वेषी व्यक्तीला मी मारल्या जाण्याचं पण सौभाग्य नाही देणार. म्हणून श्रीकृष्णांनी भीमाद्वारे त्याला मारलं काय, एवढ्या मोठ्या मोठ्या राक्षसांना श्रीकृष्णांनी मारलं आहे, त्याला तो सौभाग्य नव्हतं त्याचं श्रीकृष्णांना. बघा, सर्व सद्गुण संपन्न पण द्वेष तर श्रीकृष्णांनी त्याला मारल्या जाण्याचं पण सौभाग्य नाही दिलं. आणि कुब्जा आहे जी स्वतः पापी आहे आणि पापी राजाची सेवा करते आणि नेहमी पापी इच्छा आहेत, पण त्यांनी श्रीकृष्णांबद्दल एक चांगली भावना ठेवली तर श्रीकृष्णांनी त्यांना शुद्ध केलं. म्हणून श्रीकृष्णांचे मापदंड आणि आपले मापदंड यामधला भेद जर आपल्याला कळला तर आपल्याला खूप फायद्याचं आहे ते. म्हणून परित्राणाय साधूनाम कोण आहे? जे भक्त श्रीकृष्णांची सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा ठेवतात. त्यांना जमतंय, नाही जमत आहे, शक्य होत आहे, परिस्थिती आड येते माहिती नाही, पण कमीत कमी मनामध्ये त्यांची इच्छा आहे श्रीकृष्णन प्रित्यर्थ मी स्वयंपाक करेन, श्रीकृष्णांच्या आनंदासाठी मी प्रचार करीन, श्रीकृष्णांच्या आनंदासाठी मी जी काही सेवा आहे ती करीन, छोटी मोठी लहान जे काही आहे ते करीन. पण कोणासाठी? श्रीकृष्णांच्या प्रित्यर्थ. तो भक्त. ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. रूप गोस्वामींनी भक्ती या शब्दाची व्याख्या दिली आपल्याला. जो आपल्या इंद्रियांना श्रीकृष्णांच्या आनंदासाठी वापरतो तो भक्त. तर जेव्हा श्रीकृष्ण म्हणजे परित्राणाय साधूनाम विनाशायाच्या दुष्कृताम, श्रीकृष्णांची व्याख्या साधूची आहे. जे भक्त लोक आहेत ते, जे प्रामाणिक सेवा करायची इच्छा करतात ते, त्यांची श्रीकृष्ण स्वतः काळजी घेणार. का म्हणतात परित्राणाय साधूनाम विनाशायाच्या दुष्कृताम? धर्मसंस्थापनार्थाय संभवामी. संभवामी संस्कृत भाषेमध्ये एकवचनी आहे, मी करीन म्हणतात श्रीकृष्ण. तर म्हणून सुरुवातीला आपल्याला काजवे आवडत होते, काजव्यांची भरपूर सेवा करून मग आपल्याला सूर्य लक्षात आला, मग काजवा सुटला, चंद्र सुटला, तारे सुटले, मग सूर्य लक्षात आला. मग जेव्हा सूर्याशी संबंध जोडायला प्रयत्न केला, जेव्हा सूर्याचा सखोल अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं की सूर्याच्या भोवती एक आभा असते. सूर्याच्या बाजूला एक प्रकाश असतो. म्हणजे सूर्य एकटा नाही आहे. काजवा तर नको आता आपल्याला, आता सूर्य पाहिजे, पण सूर्य पण असा एकटा नाही आहे. त्या सूर्याच्या भोवती एक आभा आहे. तर श्रीकृष्ण या काजव्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. पण जेव्हा श्रीकृष्णांचा आपण सखोल अभ्यास करतो, त्यांचं निरीक्षण करतो, तेव्हा लक्षात येतं श्रीकृष्णांच्या अवतीभोवती त्यांना प्रेम करणारे सूर्य आणि सूर्याची आभा ही कधी वेगळी होऊ शकते का? तसंच श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचे भक्त कधी होणार? म्हणजे श्रीकृष्ण जर आपल्याला हवे असतील तर श्रीकृष्णांचे भक्त पण त्यांच्यासोबत आपल्याला येतील. मग आपल्या लक्षात येतं की श्रीकृष्ण हे खूप आपल्या भक्तांना प्रेम करणारे आहेत आणि आपण त्यांच्या भक्तांना प्रसन्न केल्याशिवाय श्रीकृष्णांना प्राप्त नाही करू शकत. श्रीमद भागवतामध्ये उद्धव गीतेत 3 प्रकारच्या भक्तांचं वर्णन केलं आहे. कनिष्ठ भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम भक्त. तर कनिष्ठ भक्ताची काय व्याख्या केली आहे? तर म्हणतात अर्चायाम एव हरये यह श्रद्धया इहते यत पूजायाम श्रद्धया इहते. म्हणतात जे भक्त, हे 3 भक्त आहेत, भक्तांच्या बाहेरची व्याख्या नाही आहे. जे भक्त परमेश्वराच्या मूर्तीची श्रद्धेने पूजा करतात, अर्चा ज्यांची अर्चना होते त्यांना अर्चा, मूर्तीला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात अर्चा. अर्चायाम एव हरये, हरीच्या मूर्तीची पूजा करतात. देवतांची पूजा नाही करत आहे, कुठल्या बाबा आणि अम्माची पूजा नाही करत आहेत, श्रीकृष्णांच्या मूर्तीची पूजा करतात. कशी? पूजायाम श्रद्धया इहते, श्रद्धेने पूजा करतायत. किती चांगले भक्त आहेत हे. पण दुसऱ्या ओळीत लिहिलंय न तद भक्तेषु च अन्येषु स भक्तः प्राकृतः स्मृतः. पण ते श्रीकृष्णांच्या भक्तांची कधी पूजा नाही करत, अशा भक्ताला म्हणतात सभक्तः प्राकृतः स्मृतः. प्राकृत हा जो शब्द आहे हा प्रकृती या शब्दातून येतो. तर ही भौतिक प्रकृती आहे, त्याला प्रकृती म्हणतात. आणि या प्रकृतीच्या पलीकडे वैकुंठ आहे जो आध्यात्मिक आहे, त्याला प्रकृती नाही म्हणत. म्हणून म्हणतात जरी हा भक्त याचे हात आहेत ना पूजा करतायत, याचे हात आध्यात्मिक जगतामध्ये आहेत, भगवंतांची पूजा करतायत, पण याची जी चेतना आहे
ती अजूनही भौतिक जगामध्ये आहे. यांनी अजून लक्षात नाही आलं, याला काजवा नको आहे, यांनी सूर्याला निवडलं आहे, पण सूर्याच्या आभाला त्याला सूर्यापासून दूर करायचं आहे. तो म्हणतो मला सूर्याची आभा नको, मला फक्त सूर्य, केवळ सूर्य पाहिजे. तर म्हणून नतत भक्तेषु चान्येषु सभक्त प्राकृत स्मृत, त्यांनी भक्तीमध्ये पदार्पण केलं आहे, पण अजूनही त्याची चेतना ही तिथून बाहेर नाही आली आहे. तर अशा भक्ताला म्हणतात प्राथमिक स्तराचा भक्त आहे. या भक्ताला म्हणतात प्राकृत भक्त आहे. याच्यानंतर येतो मध्यम भक्त. मध्यम भक्त कोण आहे? मध्यम भक्त म्हणतो की मला प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा, मला श्रीकृष्णांवर प्रेम करायचं आहे, भक्तांशी मैत्री करायची आहे, जे निर्मळ मनाचे साधारण लोक आहेत, ज्यांना काही माहिती नाही, त्यांना कृपा करायची आहे, आणि जे भक्तांचे द्वेषी लोक आहेत त्यांची उपेक्षा करायची आहे. अशा 4 प्रकारचे जे देवाणघेवाण करतात त्यांना म्हणतात मध्यम भक्त. आणि त्याच्यापेक्षा वर आहेत उत्तम भक्त. उत्तम भक्त कोण आहेत? उत्तम भक्त आहेत मनातल्या मनात म्हणतात हे किती चांगले भक्त आहेत, हे किती चांगले भक्त आहेत, हे किती चांगले भक्त आहेत. मी आजपर्यंत भक्ती सुरू का नाही केली? माझा जो भक्ती आहे तो फक्त देखावा चालू आहे. मी यांच्यासारखा प्रामाणिक भक्त कधी होणार? तर आपल्या या जगामध्ये, भौतिक जगामध्ये, आपल्या या भौतिक जगामध्ये ज्याला कमी येतं तो देखावा करतो की मला खूप जास्ती येतं, आणि ज्याला जितकं जास्ती येतं तो म्हणतो की माझा अजून तेवढा सखोल अभ्यास झाला नाही आहे, अजूनही अभ्यास करायची गरज. त्याचं एक थोडंसं आपल्याला एक दृश्य आध्यात्मिक जगतामध्ये दिसतं. म्हणजे विचार करा की श्रीकृष्ण सूर्य आहेत, पण त्या सूर्याच्या जवळ जाण्यासाठी आधी आभाला स्पर्श केला. सूर्याकडे गेलो आपण, त्याची आभा आधी लागेल आणि नंतर सूर्य लागेल की नाही? चंद्राकडे जायचं तर सगळे सूर्याची आभा एवढी दिसत नाही, कारण प्रकाश एवढा असतो. पण आकाशामध्ये जर चंद्र बघितला तर चंद्राच्या भोवती अशी ती गोल आभा असते ना, तर चंद्राला पोहोचण्यापूर्वी त्याची आभा लागेल की आधी चंद्र लागेल? आधी आभा लागेल आपल्याला. म्हणून श्रीकृष्णांपर्यंत पोहोचण्यापूर्वी श्रीकृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत ते आपल्याला लागतील. आंब्याचा सीझन होता. आंबे जे नैसर्गिक पद्धतीने झाडावर पिकले आहेत ते चांगले आंबे, ते गोड आंबे, ते हवेसे आंबे, की ज्या आंब्यांना खाली उतरवून केमिकलमध्ये पिकवलं आहे ते आंबे चांगले. झाडावरचे, फक्त झाडावरचे गोड, छान, सुंदर, चविष्ट आंब्यांचा एक लिमिटेशन आहे, एक त्याचं सीमा आहे, मर्यादा आहे त्याची. काय सीमा आहे, मर्यादा आहे? की तो आंबा खरोखर पिकण्यासाठी तो त्या झाडाच्या एकदम मध्यभागी पाहिजे की तो झाडाच्या एकदम बाजूला पाहिजे? काय म्हणतात त्याला? कडेवर पाहिजे, तटावर पाहिजे. त्याची छत्री आहे ना जी आंब्याची, झाडाची, त्याच्या एकदम बाहेर पाहिजे की आतमध्ये पाहिजे? गोड आंबा जो सूर्यप्रकाशामध्ये पिकला आहे तो मध्ये नसतो, कारण मधल्या आंब्यावर त्या पानांमुळे सूर्यप्रकाश नाही पडत, तो गोड नसतो. खरे गोड आंबे कसे केशरी जे आंबे असतात ते सगळे बाहेर असतात. आणि त्याचा एक प्रॉब्लेम काय आहे? त्याचा प्रॉब्लेम काय आहे त्या आंब्याचा? तो गोड नैसर्गिक पद्धतीने सूर्यप्रकाशामध्ये पिकलेला जो आंबा आहे, जो सगळ्यात चांगला आंबा आहे, तो इतक्या टोकाला असतो की इथपर्यंत आपला हात पोचत नाही. मग त्याला काय करणार? मग त्यासाठी कोणाला तरी झाडावर चढायला लागतं, आणि तो असा काहीतरी काठी घेणार, हे करणार, ते करणार, आणि त्यांनी जर काठीने असा तो आंबा तोडला आणि तो आंबा खाली पडला तर चालेल? समजा तुम्ही तो नीट नाही धरला तर तो सगळ्यात मौल्यवान आंबा, सगळ्या आंब्यामधून सगळ्यात गोड आंबा तो बाहेरचा होता, आणि पण तिथे त्या छोट्याशा त्या फांदीवर चालू नाही शकत, तिथे बहार नाही देऊ शकत, म्हणून तो बाहेर आहे, म्हणून तो गोड आहे. मग जर तुम्हाला सुरक्षित राहायचं आणि मधले आंबे पाहिजे असतील तर आरामात चढू शकता आणि सगळ्यात चढू शकतात, त्याला गोडवा नसणार, कारण तो पिकलेला नाही आहे. मग त्याला केमिकलनी पिकवायला लागतं. म्हणजे त्या चांगल्या आंब्याला पाहिजे असेल तर काही लोकांना झाडावर चढायला लागेल, बरोबर? आणि त्या चढलेल्या माणसाला पण असं काठीने तोडू नाही शकत तो आंबा, कारण तो खाली पडला तर तो खराब होऊ शकतो. मग काय करायचं? अशा या सर्वात गोड, सर्वात छान, नैसर्गिक पद्धतीने सूर्यप्रकाशामध्ये पिकलेल्या आंब्याला आपल्याला जर आस्वादन करायचं असेल तर काय करायला लागेल? कोण बोलला?
काय परिस्थिती आहे बघा. आपल्याला टाळ्या वाजवण्यामध्ये जास्ती मजा आहे, पण विचार करण्यामध्ये मजा नाही आपल्याला. मदत घ्यायला लागेल, 6-7 लोकांना चढायला लागेल, आणि तो माणूस असं काहीतरी करून काहीतरी काठीनी अशी माहिती पिशवी लावतात काठीच्या खाली, आणि असं तोडून मग ती पिशवीमध्ये पडते, बरोबर. मग त्या पिशवीतला आंबा एका माणसाला द्यायला लागेल, तो माणूस दुसऱ्याला देईल, तो माणूस खालच्याला देईल, असं 6-7 लोकांच्या द्वारे तो आंबा असा खालपर्यंत जेव्हा येईल तेव्हा सगळ्यात गोड नैसर्गिक पद्धतीने पिकलेला चविष्ट आंबा येईल, पण तो सुरक्षित आपल्या हातात येईल आणि आपण तो खाऊ शकतो. आणि जर असे 6 लोकांच्या द्वारे श्रम करायची आपल्याला इच्छा नसेल तर मग 2च पर्याय आहेत. स्वतः आपण तो धोका घेऊ शकतो की दगड घ्यायचा आणि मारायचा, आणि तो दगड त्याला जर बरोबर आंब्याला लागला तर तो आंबा फुटला म्हणजे वाया गेला. जर देठाला लागला दगड तर तो आंबा खाली पडला, हातात पडला तरी तो फुटू शकतो, खाली पडला तर वाया गेला. म्हणजे सगळ्यात चांगले आंबे आपण स्वहाताने स्वश्रम करून वाया घालवू शकतो. पण याच्यासाठी जर 6-7 लोकांची जर मदत घेतली तर तो असं छान असा आपल्या हातात येईल. तुम्हाला मी आंब्याचं उदाहरण दिलं तर मला माहिती आहे तुम्ही लोक सगळे त्या शेजारच्या दुकानात जाऊन आंबे घेता, म्हणून तुम्हाला हे उदाहरण काही पसंत नाही आलं आहे. तुमच्यातील किती लोक ऑनलाईन शॉपिंग करतात, ॲमेझॉन वगैरे वगैरे, काही मागवलं आहे कधी ॲमेझॉनवर? नाही, हे उदाहरण पण नाही आवडत. ओके, काय काय आता विशेषात नवीन उदाहरण मला शोधायला लागेल बारामतीकरांसाठी. तर काही लोक आहेत ॲमेझॉनवर ऑर्डर करतात, मग तो ॲमेझॉनचा जो माणूस आहे तो त्या दुकानदाराला सांगतो की ही वस्तू ऑर्डर केली आहे. मग तो त्या दुकानातला जो माणूस आहे तो त्याला पॅक करतो आणि कुरिअरमध्ये टाकतो. कुरिअरचा माणूस त्या शहरातून बारामतीला ट्रान्सपोर्ट करतो. मग या ऑफिसमध्ये एक माणूस त्याला जे मिळतं तो कुरिअर, तो म्हणतो साहेब तुमच्या नावाचं कुरिअर आलं आहे, आता 10 वाजता मी येईन तर घरी आहात का तुम्ही? हो आहे. मग तो घरी येऊन पोच करतो. मग तो वेबसाईट बनवणारा एक माणूस, ते ऑर्डर घेणारा एक माणूस, त्या दुकानदाराला सांगणारा माणूस एक, त्यांनी ते पॅक केलं आणि कुरिअरला दिलं तो माणूस एक, त्या कुरिअरने त्या शहरातून आपल्या शहरात पाठवलं तो माणूस एक, आणि आपल्या शहराच्या त्या कुरिअरच्या ऑफिसमधून आपल्या घरी पोहोचणार तरी 6-7 लोक लागतात. म्हणजे चांगली वस्तू जर सुरक्षित आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला 6-7 लोक कमीत कमी एका भौतिक वस्तूसाठी लागतात. विचार करा, जर श्रीकृष्णांच्या मनातल्या भावना आणि श्रीकृष्णांच्या मनातले विचार जर आपल्याला माहिती पाहिजे असतील तर आपल्याला किती लोकांची मदत लागेल. तर म्हणून सूर्यापर्यंत जर पोचायचं असेल तर सूर्याची आभा आधी आपल्याला लागणार, आणि त्या सूर्याच्या आभाच्या थ्रू त्याच्यातून जर गेलो तर सूर्य गाठता येईल. तसं श्रीकृष्णांना जर पोचायचं असेल, श्रीकृष्ण असं डायरेक्टली पोचू नाही शकत, तर श्रीकृष्णांच्या भक्तांच्या थ्रू गेलो तर आपल्याला सूर्य गाठता येतं. भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो विदुः. श्रीकृष्ण म्हणतात मी परंपरेद्वारे राजर्षी लोकांना हे ज्ञान देत असतो. जो राजा बाहेरून राजाच्या जबाबदारी घेतोय पण आतमधून त्यांची जी मानसिकता आहे ती अनासक्त ऋषींसारखी आहे. परीक्षित महाराज आहेत, शिवाजी महाराज आहेत, राजाच्या त्या गादीचा कधी जो टेम्परेचर आहे तो त्यांच्या डोक्यात नाही गेला कधी. खूप सत्ता केली, खूप शक्ती होती, खूप नाव कमावलं, आजही आपण त्यांचं नाव घेतो, पण त्यांच्या पूर्ण व्यवहारामध्ये गर्व कधी दिसत नाही. याला म्हणतात राजर्षी, राजा प्लस ऋषी. श्रीकृष्ण म्हणतात अशा राजर्षींना मी परंपरेद्वारे ज्ञान देतो. पण म्हणतात ती एकदा मी परंपरा सुरू केली होती. सूर्यदेवांना सांगितलं होतं, सूर्यदेवांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, मुलाने त्यांच्या मुलाला इक्ष्वाकूला सांगितलं, पण ती जी गुरुशिष्य परंपरा आहे असं मला वाटतं आहे की ती खंडित झाली आहे. आज तू पण एक राजर्षी आहेस, अर्जुन तू पण एक राजर्षी आहेस, तुझ्याद्वारे मी दुसरी गुरुशिष्य परंपरा सुरू करतो. बघा श्रीकृष्ण परंपरेला स्थापित करण्यासाठी किती उतावीळ आहेत. का? कारण श्रीकृष्णांना माहिती आहे मी काही काळासाठी इथे आहे. या काळामध्ये ज्यांनी माझा फायदा घेतला त्यांनी घेतला, आणि ज्यांनी शिशुपालांनी फायदा नाही घेतला. मी समोर आहे. गोड श्रीकृष्ण, श्यामसुंदर श्रीकृष्ण, सर्वात लोभस, सर्वात अतिसुंदर श्रीकृष्ण आहेत. ते शिशुपालांनी बघितले, ते जरासंधांनी बघितले, ते शकुनींनी बघितले, पण त्यांनी श्रीकृष्णांची सेवा करायचा कधी विचार नाही आला. म्हणजे श्रीकृष्णांना बघून काही फायदा नाही आहे. श्रीकृष्णांबद्दल जर आपण त्यांच्या भक्तांकडून ऐकलं तर आपण शिशुपालाला जी संधी होती त्याच्या पलीकडची आपल्याला संधी उपस्थित. शकुनींच्या डोळ्यांना श्रीकृष्ण दिसले, पण आपण जर श्रीकृष्णांबद्दल त्यांच्या प्रेमी भक्तांकडून ऐकलं तर शकुनीकडे जी संधी उपलब्ध होती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ संधी आपल्याला आज या कलियुगामध्ये उपलब्ध आहे. विचार करा किती मोठं आपलं सौभाग्य आहे.
तर श्रीकृष्ण म्हणतात मी परंपरा सुरू करतो. का सुरू करतो? कारण माझं दृश्य कदाचित 100 किंवा 125 वर्षासाठी असेल, पण माझं श्रवण हे कमीत कमी 5000 वर्षापासून तरी. अर्जुनाला जी गीता सांगितली ती आज 5500 वर्ष झालेत. 5500 वर्षानंतर तीच गीता जी अर्जुनाने या कानाने ऐकली होती ती गीता आज आपल्याकडे उपलब्ध आहे. का? कारण डोळ्यांना उपस्थित होणारे श्रीकृष्ण केवळ 100 किंवा 125 वर्ष होते, पण कानांना उपस्थित होणारे श्रीकृष्ण हे 5500 वर्षांपासून आहेत. का बरं असं? कारण गुरुशिष्य परंपरेद्वारे आपल्याला ती गीता मिळते, गुरुशिष्य परंपरेद्वारे आपल्याला ते भागवतम मिळतं. जे श्रीकृष्ण स्वयं अर्जुनाला सांगतायत तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदीक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन मी तुला स्वतः हे ज्ञान सांगतोय, पण समजा तुला या ज्ञानाला नीट समजून घ्यायचं असेल माझ्याकडे येऊ नको. कारण ना मी माझ्याबद्दल जास्ती नाही बोलू शकत. मी सज्जन आहे. सज्जन व्यक्ती स्वतःची वाहवा नाही करू शकत जास्ती. मी तुला सारांश रूपामध्ये 700 श्लोक सांगितले आहेत. तुला जर माझ्यामध्ये PhD करायचं असेल, तुला नीट समजून घ्यायचं श्रीकृष्ण कोण आहेत, तर त्या लोकांकडे जा जे तत्वदर्शी आहेत, जे श्रीकृष्णांना ओळखतात. प्रणिपात कर त्यांना, नम्रपणे तू त्याला समोर जा, त्यांना प्रश्न कर, समजून घे श्रीकृष्णांनी असं का केलं, श्रीकृष्णांनी तसं का केलं, श्रीकृष्णांनी तसं का नाही केलं, श्रीकृष्णांनी याला असं का उत्तर दिलं. हे मोठं विज्ञान आहे. आणि त्याच्यानंतर त्या लोकांची सेवा कर. हे श्रीकृष्ण स्वयं आपल्या स्वतःच्या प्रथम त्या गुरुशिष्य परंपरेत, दुसरी जी गुरुशिष्य परंपरा श्रीकृष्णाने सुरू केली त्या गुरुशिष्य परंपरेतल्या पहिल्या शिष्याला श्रीकृष्ण सांगतायत की तू त्यांना शरण जा. आणि याचा पुढचा श्लोक माहिती आहे कोणाला काय आहे? हा 4थ्या अध्यायाचा 34वा श्लोक आहे. याच्या पुढचा श्लोक माहिती आहे काय आहे? याच्या पुढच्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात यद ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसी पांडव यद भूतानी अशेषाणी द्रक्षसी आत्मनो अथमयी. श्रीकृष्ण म्हणतात तू असं या तत्वदर्शी लोकांकडून जेव्हा प्रणिपात परिप्रश्न आणि सेवा करशील त्याच्यानंतर तुला जे ज्ञान मिळेल ना, यद ज्ञात्वा न पुनर्मोहम, तुझ्यामध्ये कधीही भ्रम निर्माण होणार नाही. एवं यास्यसी पांडव यद भूतानी अशेषाणी म्हणतात. आणि तशा प्रकारे कधीही भ्रम न होता तू काय, तुला काय दृष्टी मिळेल माहिती आहे? यद भूतानी अशेषाणी द्रक्षसी आत्मनो अथमयी म्हणतात सर्व जीवात्म्यांचा संबंध तू माझ्यात बघशील, अर्थात तू सर्वांना माझ्याशी संबंधित बघशील. म्हणून श्रीकृष्णांनी स्वतःबद्दल ज्ञान दिलं, पण श्रीकृष्ण म्हणतात जर तुला आध्यात्मिक दृष्टी पाहिजे असेल की सर्व जीवात्मे हे श्रीकृष्णांशी संबंधित कसे आहेत, त्यासाठी म्हणतात ते ज्ञान मी नाही देणार. ते ज्ञान जर पाहिजे असेल तर माझ्या भक्तांकडे जायला लागेल. बघा श्रीकृष्णांनी आपल्या भक्तांकडे किती मोठा ठेवा ठेवला आहे. आणि ते म्हणतात माझ्याकडून तुला काहीतरी मिळेल, पण तुला डिटेल पाहिजे असेल आणि तुला जर ती दिव्य आध्यात्मिक दृष्टी पाहिजे असेल, प्रत्येक परिस्थितीला तू आध्यात्मिक कसं बघशील, जेव्हा तुझ्या मनासारखं होतं त्याला तू श्रीकृष्णांची कृपा कशी बघशील, आणि जेव्हा तुझ्या मनांसारखं नाही होत तेव्हा तू श्रीकृष्णांची कृपा कशी बघशील, हे ज्ञान मी नाही देणार तुला. हे ज्ञान तुला भक्त लोक देतील. यासाठी 4थ्या अध्यायाचा 35वा श्लोक वाचू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये प्रभुपादांनी ते दिलं आहे. तर म्हणून तुमच्यातून किती लोकांनी कुठल्याही नदीचं उगमस्थान बघितलं आहे? अरे तुम्ही हे 2च लोक उत्तर देतात. आपण सगळे मराठी आहोत, मराठी भाषा कळते, इंग्लिशमध्ये लेक्चर देऊ, गुजरातीमध्ये, हिंदीमध्ये, कुठल्या भाषेत लेक्चर द्यायचं? तुम्हाला ॲक्टिव्ह करण्यासाठी काय, कुठली भाषा बोलायची? कोणी बघितली नाही नदीचं उगमस्थान? कुठल्या नदीचं उगमस्थान बघितलं तुम्ही? कुठे? महाबळेश्वरवर आहे. त्याचे नदीचं उगमस्थान आहे. त्याचं जे पाणी निघतं, पहिलं जे पाणी आहे ते किती प्रमाणात, किती असेल ते पाणी, आणि पुढे खाली जेव्हा ती कृष्णा नदी बघतो तेव्हा ते किती दिसते. आम्ही एका यात्रा नेली होती नाशिकला. तर त्र्यंबकेश्वरच्या पाठीमागे ब्रह्मगिरी पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. त्या गोदावरी नदीचं उगमस्थान कोणाला आठवतं आहे? एक छोटंसं कुंड आहे इतकं, ते गोदावरी नदीचं उगमस्थान आहे. आणि ही गोदावरी जेव्हा पूर्व किनाऱ्याला पोचते तेव्हा माहिती आहे किती मोठी होती ती? त्याला दक्षिण गंगा म्हणतात. गंगा माहिती आहे किती रुंद आहे? तेवढी रुंद ही गोदावरी होते, म्हणून तिला म्हणतात दक्षिण गंगा ही गोदावरी. एवढी रुंद होते आणि त्या नाशिकच्या त्या पर्वतावर इतकीशी आहे. मग ती खाली त्या तो एक कुंड आहे, कुठला कुंड, नाव काय त्याचं? नाही त्र्यंबकेश्वरच्या खाली आहे ना तो कुंड. आत्ता मला नाव नाही आठवत आहे.
कुशावर्त. कुशावर्त तीर्थ. कुशावर्त तीर्थामध्ये तो थोडंसं गुंड आहे, बरोबर. ती नदी खाली जाऊन पूर्व किनाऱ्याला जेव्हा पोचते तेव्हा ती दक्षिण गंगा होते. म्हणजे सुरुवातीला नेहमी ना छोटंसंच असतं, मग त्याच्यामध्ये पाणी जुळत 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 मोठे होतं. तसं श्रीकृष्णांनी जी ज्ञानगंगा सुरू केली आहे ती लहानशीच आहे. भगवद्गीता 700 श्लोकांची आहे, त्याच्यामध्ये 550 श्रीकृष्णांचे आहेत. ती ज्ञानगंगा जी श्रीकृष्णांनी सुरू केली, ती पहिले कोण शिष्य आहेत आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांना कशी दिली श्रीकृष्णांनी ती? तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यंती सूर्य. भागवताच्या पहिल्या श्लोकमध्ये सांगितलं आहे, श्रीकृष्णांनी आपल्या पहिल्या शिष्याला जेव्हा ते ज्ञान दिलं तेव्हा हृदयामध्ये दिलं. कारण श्रीकृष्णांना माहिती आहे हे ज्ञान आहे ना बुद्धीने नाही समजू शकत. आणि जेव्हा ब्रह्मदेवांनी बुद्धीने समजायचा प्रयत्न केला तेव्हा स्वतः संभ्रमित झाले. म्हणून श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना सांगितलं. ब्रह्मदेवांनी चांगल्या पद्धतीने चांगल्या चेतनेने त्याला विस्तारित केलं. त्याच ब्रह्मदेवांनी मग पुढचे शिष्य कोण? नारद मुनी. नारद मुनीनं जेव्हा सांगितलं तेव्हा नारद मुनी त्याला अजून विस्तारित केलं. असं करत करत व्यास ऋषी. व्यास ऋषींनी किती लिखाण केलं आहे, व्यास ऋषींनी किती ज्ञान आपल्यासमोर समक्ष केलं आहे. सर्व उपनिषद, सर्व पुराण, महाभारत, सर्व संहिता, सर्व एवढं अखंड वाङ्मय, वैदिक वाङ्मय. आणि ते कोणी केलं? वेदव्यासांनी. आणि वेदव्यासांचे गुरु आहेत नारद मुनी. नारद मुनींनी किती पुस्तकं लिहिली? 2 पुस्तकं मला लक्षात आहेत. एक आहे नारद भक्ती सूत्र आणि एक आहे नारद पंचरात्र. नारद पंचरात्रामध्ये पूजा विधी आहे आणि नारद भक्ती सूत्रामध्ये भक्ती कशी करायची याची विधी आहे. 2 पुस्तकं लिहिलेत गुरूंनी आणि त्याचे शिष्य आहेत व्यास ऋषी. व्यास ऋषींनी अमाप लिहिलेत. आणि नारद मुनींचे गुरु ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांनी किती पुस्तकं लिहिली आहेत? ते त्यांनी प्रार्थना बोलले, असं पुस्तक रूपात नाही लिहिलं, बरोबर. तर त्यांनी ब्रह्मसंहितेमध्ये गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी काही प्रार्थना अर्पण केल्या. आणि त्यांचे गुरु श्रीकृष्णांनी किती पुस्तकं लिहिलेत? अरे त्यांना गोचारण लीला करण्यापासून वेळ कुठे? गायींची काळजी घेण्यापासून वेळ काढला तर पुस्तकं लिहितील. म्हणून श्रीकृष्णांनी पुस्तक नाही लिहिले. ब्रह्मदेवांनी फक्त काही प्रार्थना अर्पण केल्या आहेत. आणि त्यांचे शिष्य आहेत नारद मुनी. नारद मुनींनी 2 पुस्तकं लिहिली. आणि त्यांचे शिष्य आहेत व्यास ऋषी. व्यास ऋषींनी एवढे अमाप पुस्तकं लिहिले आहेत. आणि त्यांच्या मग गुरु शिष्य परंपरेमध्ये रूप गोस्वामी. रूप गोस्वामींचे शिष्य जीव गोस्वामी. जीव गोस्वामींनी आत्ता 500 वर्षापूर्वी 4 लाख स्वतःचे श्लोक लिहिलेत. पूर्ण महाभारत आहे ना एवढं मोठं, ते 1 लाख श्लोक आहे. महाभारत 1 लाख श्लोक आहे. रामायण 22,000 श्लोक आहे. जीव गोस्वामींनी आत्ता 500 वर्षापूर्वी, हे सत्ययुगाची गोष्ट नाही आहे जेव्हा सगळं काही छान होतं, या गोंधळात, या स्वार्थाच्या परिस्थितीमध्ये, कलियुगाच्या जी अध्यात्मासाठी पूर्णपणे विरुद्ध परिस्थिती, त्यामध्ये जीव गोस्वामींनी 4 लाख स्वतःचे श्लोक लिहिलेत. भक्ती सिद्धांत सरस्वतींनी एवढं आपल्यासाठी साहित्य ठेवलं आहे. आणि AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी जगभर प्रचार करता करता, शिष्यांना दीक्षा देता देता, मंदिरांची उभारणी करता करता, नास्तिकांशी वादविवाद करता करता, स्वतःची तब्येत सांभाळता सांभाळता आपल्यासाठी एवढी पुस्तकं लिहून ठेवली आहेत. म्हणजे कृष्णा नदी जी महाबळेश्वरला सुरू झाली ती अशी थोड्याशा काही पाण्याच्या रूपात सुरू झाली, पण ती जेव्हा शेवटी जशी जशी ती पुढे चालली तशी तशी वाढत जाते. गोदावरी नदी त्या त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीवरून जेव्हा सुरू होती तेव्हा छोट्याशा रूपात सुरू होते, पुढे होती. तर आपण जर पाणी स्रोतातून घेतलं तर किती मिळेल? कमी प्रमाणात मिळेल. नाही आहे, सप्लाय नाही आहे तेवढा. पण तेच पाणी जर आपण पुढे काही अंतरावर घेतलं तर आपल्याला किती पाणी मिळेल? खरोखर अमाप मिळेल. म्हणून श्रीकृष्णांनी जेवढी पुस्तकं नाही लिहिली तेवढी जीव गोस्वामींनी लिहिली आहेत. आणि हे सांगताना श्रीकृष्णांना वाईट नाही वाटलं. श्रीकृष्ण म्हणतात नाही, हे आहे तसं आहे ते. कारण मी स्वतःबद्दल नाही बोलू शकत, पण जितके प्रेम माझे भक्त माझ्याशी करतील तेवढं त्यांना लहान लहान गोष्टींमध्ये पण काय काय गोष्टी दिसतात, मग ते त्याचं स्पष्टीकरण करू शकतात, तेवढं विश्लेषण करू शकतात. म्हणून गुरु शिष्य परंपरा हे काही लोकांनी सुरू केलेली पद्धत नव्हे. गुरु शिष्य परंपरा ही श्रीकृष्णांनी त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बनवलेली एक सिस्टम आहे. तर म्हणून आपल्याला हे खूप छान वाटलं पाहिजे. दुर्वासा ऋषी अंबरीश महाराजांना जेव्हा त्रास द्यायचा प्रयत्न करतात तेव्हा अंबरीश महाराज हात जोडतात, श्रीकृष्णांना स्मरण करतात, अजिबात त्याचा प्रतिकार नाही करत. आणि तेव्हा श्री विष्णू वैकुंठात, अरे अजामिळाने कमीत कमी नारायण नारायण हाक मारली म्हणून विष्णुदूत आले.
आणि म्हणाले की अरे नारायणाला हाक मारली. तेव्हा तो अजामिळ म्हणतो की पण यमदूत म्हणतात पण त्यांनी नारायणाला हाक नाही मारली, त्यांनी आपल्या मुलाला हाक मारली. ते म्हणतात आम्हाला तर नारायण ऐकू आलं, आणि नारायण ऐकू आलं म्हणून नारायणाने सांगितलं की माझा भक्त तिथे नारायण नारायण बोलतो, त्याला वाचव म्हणून. अंबरीश महाराजांनी तर हाक पण नाही मारली. पण जेव्हा हाक नाही मारली तर ती हृदयामध्ये जी चेतना होती त्यांची ती जास्ती स्पष्ट गेली. श्रीकृष्णांशी संबंध आपण जेवढा सूक्ष्म ठेवू तेवढा तो त्यांना जास्ती ऐकू जातो. अजामिळाची जेव्हा त्यांना नारायण 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 ऐकू आलं, कमीत कमी ध्वनी तरी ऐकू आली, तर त्यासाठी त्यांनी विष्णुदूतांना पाठवलं, बरोबर. आणि विष्णुदूतांनी यमदूतांना अडवलं. अंबरीश महाराजांनी तर हाक पण नाही मारली नारायण नारायण म्हणून, फक्त डोळे बंद केले आणि परमेश्वराचं स्मरण केलं. ती हाक ती सगळ्यात जास्ती ऐकू आली. 2 क्षणांमध्ये पहिलं सुदर्शन चक्र आलं. श्रीकृष्णांचं विष्णूचं स्वतःचं शस्त्र आहे ते जे जगन्नाथजींच्या बाजूला आहे, ते सुदर्शन चक्र आलं. सुदर्शन चक्राने पहिलं तर राक्षसाला मारलं, आणि त्या राक्षसाला मारून नंतर दुर्वासा ऋषींकडे बघितलं. आणि दुर्वासा ऋषींना लक्षात आलं की आता काय खरं नाही. तर दुर्वासा ऋषी इंद्रदेवांकडे गेले. इंद्रदेव म्हणतात सुदर्शन चक्रासमोर मी नाही. प्रलय करणाऱ्या शंकरजींकडे गेले. शंकरजी म्हणतात मी नाही काय करू शकत सुदर्शन चक्रासमोर. ब्रह्मदेवांकडे गेले, तुम्ही तरी मदत करा, मी नाही काय करू शकत. मग आता काय करायला लागेल, ज्यांनी सुदर्शन चक्र पाठवलं त्यांच्याकडे जायला लागेल. मग तेव्हा दुर्वासा ऋषी विष्णूंकडे जातात. वैकुंठामध्ये म्हणतात चिंतामुक्त स्थान आहे ते. आपलं हे जे भौतिक जग आहे हे चिंतायुक्त स्थान आहे. तर आपल्याला चिंतामुक्त स्थानी जायचं आहे ना वैकुंठामध्ये. दुर्वासा ऋषी चिंतामुक्त वैकुंठामध्ये गेले, पण पूर्णपणे चिंताग्रस्त होते. पहिले व्यक्ती आहे जे वैकुंठामध्ये चिंताग्रस्त आहेत. का बरं? कारण त्यांच्या पाठीमागे त्रास दिला म्हणून एक सुदर्शन चक्र आहे. तर तेव्हा ते जाऊन विष्णूंना म्हणतात हे विष्णू तुमचं सुदर्शन चक्र याला काही करणार का? तेव्हा विष्णू 9 श्लोक बोलतात त्यांच्याशी. विष्णू आपलं मनोगत व्यक्त करतात. त्याच्यामध्ये 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या बोलतात. विष्णू म्हणतात माझे जे भक्त आहेत ना ते मला 2 गोष्टींसाठी प्रिय आहेत. एक म्हणतात माझ्या भक्तांना मोक्षची पण इच्छा नाही. मोक्ष म्हणजे काय माहिती आहे? मला या जगामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी, या जगामध्ये बसल्या बसल्या व्याधी येतात, बसल्या बसल्या त्रास होतो. काही करायची गरज नाही आहे, काही केलं तर लवकर येतात. एका ठिकाणी बसून राहा, कोणतरी येऊन काहीतरी ऐकवून जाईल. काही नाही झालं तरी आजारपण तरी येईल. आजारपण नसेल तरी मनामध्ये चिंता येतात, उद्या काय होणार, उद्या माझी तब्येत बरी राहील का. सो बसल्या बसल्या इथे त्रास होतो. तर श्रीकृष्ण म्हणतात माझे जे वैष्णव भक्त आहेत त्यांना मोक्षप्राप्तीची इच्छा नाही. म्हणजे त्यांना मनामध्ये ही पण इच्छा नसते की मला माझ्या जीवनामध्ये संकट नकोत, मला माझ्या जीवनामध्ये दुःख नकोत, मला माझ्या जीवनामध्ये व्यथा नकोत, मला शांती पाहिजे, मला समाधान पाहिजे. ही पण त्यांना चिंता नाही. ते फक्त एकच बघतात, चिंताग्रस्त होऊन परमेश्वराची सेवा होत असेल तर परमेश्वराच्या सेवेसाठी मी अमाप चिंता स्वीकारायला तयार. परमेश्वराची जर सेवा मिळत असेल तर मी चिंता स्वीकारायला तयार आहे. आणि जर चिंता मुक्त होऊन मला एक किंमत जर भरायची असेल की मला सगळ्या सेवा सुटून जातील, मला सेवा नाही सुटायच्या आहेत, मला चिंता मी घ्यायला तयार आहे. तर म्हणतात पूर्ण जग आहे ना चिंतामुक्त होण्यासाठी पैसे कमवतात. कारण त्यांना वाटतं की पैसे कमवून आपण चिंतामुक्त होऊ. सगळ्या सोयी सुविधा आपण कशासाठी एकत्रित करतो की आपण चिंतामुक्त होऊ. अरे पैशांनी हे विकत घेता येतं, पैशांनी ते विकत घेता येतं. मला शिक्षण का घ्यायचं आहे? कारण बेरोजगार व्यक्तीची चिंता खूप आहे, तर मग चांगलं शिक्षण करीन आणि चांगली नोकरी कमवीन, चांगले पैसे कमवीन, म्हणजे मला चिंता नसणार. सगळ्या गोष्टी आपण जे करतो ते चिंतामुक्त होण्यासाठी करतात. विष्णू दुर्वासाला म्हणतात माझे भक्त चिंतामुक्त होण्यासाठी इच्छा पण नाही करत. हा काय गुण आहे माझ्या भक्तांचा? फक्त सेवेसाठी आतुर असतात, चिंतामुक्त होण्यासाठी नाही आहेत. म्हणून मी माझ्या भक्तांवर पराधीन, अहम भक्त पराधीन, मी माझ्या भक्तांवर अवलंबून आहे. दुसरी गोष्ट म्हणतात माझे भक्त आहेत ना इतर लोकांना माझ्या चरणांमध्ये आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. म्हणतात नेहमी काही ना काही नवनवीन प्रयत्न करत असतात. हा माणूस अजून भक्त नाही आहे, हा माणूस अजून काजव्याचीच पूजा करतो आहे. या व्यक्तीला श्रीकृष्णांच्या सूर्याची पूजा कशी समजवू शकतो मी, कुठल्या भाषेने समजवू शकतो? याला वैज्ञानिक उदाहरणं देऊ, यांना तुकाराम महाराजांचे अभंग सांगू, याला माझ्या जीवनातले स्वतःचे अनुभव सांगू, साक्षात्कार सांगू, काय करू जेणेकरून हा व्यक्ती जो श्रीकृष्णांपासून विमुख आहे हा काय करून श्रीकृष्णांप्रती
उन्मुख होईल याच्यासाठी तो नेहमी विचार करत असतो. कसा प्रचार करायचा, कसा प्रचार वाढवायचा, कशा नवीन लोकांपर्यंत श्रीकृष्णांची गीता द्यायची, कशा प्रकारे श्रीकृष्णांचा प्रसाद लोकांपर्यंत पोचवायचा. म्हणतात माझ्या भक्तांचे हे जे 2 गुण आहेत हे मला त्यांच्यावर अवलंबून करतात. आणि दुर्वासा, तू अशा भक्तांना त्रास दिलास म्हणून मी पण त्या सुदर्शन चक्राला काही करू शकणार नाही. तुला जर खरोखर त्याच्याकडून माफी पाहिजे असेल तर तू ज्या व्यक्तीला अपराध केला त्याचे पाय धर. आणि दुर्वासा ऋषी वैकुंठ सोडून भौतिक जगामध्ये येतात. एकच माणूस आहे जो वैकुंठ सोडून भौतिक जगात स्वेच्छेने आला आणि स्वेच्छेने येऊन अंबरीश महाराजांच्या चरणी पडतात आणि म्हणतात की माझ्याकडून चूक झाली. अहो अदंत दासानां महत्त्वम दृष्ट मध्यमे कृतागसोपी यदराजन मंगलानी समीहसे. मी तुमच्याप्रती अपराध केला पण तुम्ही माझं मंगळच इच्छा करताय. ही कुठली योनी आहे? ही ब्रह्मदेवानी बनवलेली योनी नाही आहे. मी जर तुझं चांगलं केलं तर तू माझं शुभ इच्छा करशील, मी जर तुला त्रास दिला तू मला त्रास देशील. पण या परिस्थितीमध्ये मी बघतोय की मी तुला त्रास दिला आणि तू अजूनही माझ्यासाठी प्रार्थना करतोयस की हे परमेश्वरा दुर्वासा ऋषींना सोडून द्या म्हणून. मग तर ही योनी ब्रह्मदेवांची योनी नाही, ही वेगळी योनी दिसते, ही श्रीकृष्णांची योनी. तर म्हणून परमेश्वर आहेत हे दुर्वासा ऋषींना. तर या 2 गुणांमुळे मी माझ्या भक्तांच्या हृदयाच्या तुरुंगात नेहमी कैद असतो. अहम भक्तपराधीन ही अस्वतंत्र इवद्विज. मी अस्वतंत्र आहे. श्रीकृष्ण हे परमस्वतंत्र आहेत पण श्रीकृष्ण म्हणतात मी माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये बांधल्या जातो. तर म्हणून जे शुद्ध भक्त ह्या 2 गुणांना आपल्या हृदयामध्ये ठेवतात. एक म्हणजे मोक्षप्राप्तीची इच्छा नाही, मला चिंतामुक्त होण्याची इच्छा नाही, मला फक्त परमेश्वराची सेवा करायची इच्छा आहे. आणि दुसरी म्हणजे जे लोक आजपर्यंत काजव्यांची पूजा करतात त्या लोकांना कसं सूर्याची पूजा करायला शिकव. ह्या 2 गोष्टी जर आल्या तर श्रीकृष्ण म्हणतात मी तुमच्या हृदयामध्ये कैद व्हायला तयार आहे. तर आपण बघतो श्रील प्रभुपादांनी या दोन्ही गोष्टींना घेतलं. साधारणपणे लोक रिटायरमेंट जेव्हा होतात ना 57 वगैरे जेव्हा वय होतं तेव्हा म्हणतात आता झालं सगळं, सगळ्या चिंता झाल्या, मुलांना सेटल केलं, नोकरी धंदा सगळा संपवला, एक सेंड ऑफ सेरेमनी होते. साहेबांनी खूप चांगली नोकरी केली 35 वर्ष आमच्या कॉलेजमध्ये किंवा आमच्या कारखान्यामध्ये आणि आता सगळ्यांना मान सन्मान वगैरे घेऊन आपण घरी येऊन चला आता एका ठिकाणी बसू आणि थोडं आराम करू. आणि प्रभुपादांचं जेव्हा 69 वय होतं तेव्हा प्रभुपादांनी प्रचार करण्यासाठी आणि चिंतेचा डोंगर स्वतःच्या डोक्यावर ओढून घेण्यासाठी, म्हणून मराठीमध्ये म्हणतो ओढून घेतलं. तर प्रभुपादांनी पूर्ण जगाला भक्त बनवण्यासाठी चिंतेचा डोंगर स्वतःवर ओढून घेतल्या. कुठल्या वेळी? ज्या वेळी लोक घरातून बाहेर नाही पडत आणि त्यांना सांगायला लागतं आजोबा थोडं मॉर्निंग वॉकला जाऊन या, थोडे जरा ना फ्री राहतात पाय, थोडंसं असं बेंड करा म्हणजे थोडं जरा लवचिकता राहते शरीरामध्ये. खुर्चीवर बसलेला माणूस उठत नाही आणि उठलेला माणूस खुर्चीत बसत नाही. त्या वयामध्ये प्रभुपाद पूर्ण जगाला प्रचार करण्यासाठी बाहेर गेले. विचार करा या व्यक्तीप्रती श्रीकृष्णांचं किती प्रेम असेल. आणि या श्रील प्रभुपादांच्या त्या पुस्तकांमध्ये श्रीकृष्णांबद्दल जाणून घेण्याची काय शक्ती असेल. जरी ते शब्द मराठी किंवा इंग्रजी शब्द आहेत, शब्द साधारण आहेत ते, पण त्या शब्दांची जी रचना आहे ती प्रभुपादांच्या लेखणीनी पेननी झाली आहे, तर त्याच्यामध्ये काय असेल. म्हणून जसजशी ती गुरु शिष्य परंपरा पुढे पुढे चालली आहे आणि जर त्या गुरु शिष्य परंपरेतले भक्त जर प्रामाणिकपणे प्रचार करतायत तर ॲमेझॉनचा तो ऑर्डर घेणारा माणूस महत्त्वाचा की जो कुरिअरचा माणूस तुमच्या घरी येऊन तो वस्तू देतो तो महत्त्वाचा, किंवा कोण तो जो पहिला माणूस आहे तो महत्त्वाचा नाही. अरे ज्यांनी आणून दिलं तो महत्त्वाचा, ज्यांनी ऑर्डर घेतली तो महत्त्वाचा नाही. किंवा कोणी म्हणेल ज्यांनी ऑर्डर घेतली तो महत्त्वाचा आणि यांनी तर फक्त काय त्या गोडाऊनमधून तुमच्या घरी फक्त आणून दिलं तो याच्यातून कोण कमी महत्त्वाचं आहे. तर म्हणून श्रीकृष्ण महत्त्वाचे, ब्रह्मदेव महत्त्वाचे, नारद मुनी अत्यंत महत्त्वाचे, व्यासऋषी खूप खूप महत्त्वाचे, जीव गोस्वामी अनंत महत्त्वाचे आणि त्यांचे शिष्य करत 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 विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बलदेव विद्याभूषण, भक्तिसिद्धांत सरस्वतींनी, AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. विचार करा आता AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद ती गोदावरी नदी अशी एवढी अशी रुंद झाली आहे, कितीतरी लोकांना ती पाणी पाजू शकते. किती इस्कॉनची जी गंगा वाहते किती देशांमध्ये वाहते. एकही देश उरला नाही आहे ज्याच्यामध्ये श्रील प्रभुपादांनी लिहिलेल्या ग्रंथाची ज्ञानगंगा वाहत नाही आहे. पण संस्कृत भाषेतली श्रीकृष्णांची जी गीता आहे 700 श्लोकांची जी संस्कृत गीता आहे ती किती देशांमध्ये वाहते. भारत देशामध्ये तरी लोकांना संस्कृत भाषा येते का?
मग कोणी म्हणेल भारत देशामध्ये वाहते, भारत देशामध्ये मोजक्या काही क्षेत्रांमध्ये अशी ती थोडीशी झळक येते तिची. किती लोकांना संस्कृत येतं, पण आज त्या संस्कृत भाषेला सुरुवात झालेलं तशी छोटीशी जी एक धारा होती पाण्याची, ती आज एवढ्या रुंद नदीच्या रूपामध्ये वाहते. तर ती गुरुशिष्य परंपरा किती महत्त्वाची आपल्याला. या गुरुशिष्य परंपरेमध्ये तुम्हा आम्हाला जोडण्यासाठी श्रील प्रभुपादांनी इतके श्रम केलेत, आणि ते श्रम करण्यामध्ये श्रील प्रभुपादांनी काही धोका पत्करला आहे का, काही धोका स्वीकारला आहे का? काय धोका आहे त्याच्यामध्ये? आपल्या सर्वांना गुरुशिष्य परंपरेशी जोडून ठेवण्यासाठी काय धोका पत्करला आहे श्रील प्रभुपादांनी? जेव्हा एखादे गुरु प्रामाणिकपणे आपल्या शिष्याला, एखाद्या भक्ताला जेव्हा दीक्षा देतात, तेव्हा काय करतात माहिती आहे? त्या भक्ताला गुरुशिष्य परंपरेशी जोडतात, पण त्या जोडण्याची एक किंमत भरावी लागते त्या गुरूंना. त्या गुरूंना श्रीकृष्णांशी या भरकटलेल्या मुलाचा आणि मुलीचा संबंध जोडून देण्यासाठी एक किंमत मोजावी लागते. त्या दीक्षेच्या दिवसानंतर, दीक्षा समारंभ झाल्यानंतर जर त्या शिष्याने काही पाप केले, त्याचा एक भाग गुरूंना जातो. का? तुम्ही धोका पत्करला ना. तुम्ही सगळ्यांसमोर म्हणताय मी याचा गुरु, एवढं मोठं स्थान घेतलं तुम्ही, तो पण जीवात्मा, तुम्ही पण जीवात्मा, आणि त्या जीवात्म्याला तुम्ही दीक्षा देणार होय. मग तुम्ही दीक्षा घेतली तर त्याचा एक रिस्क आहे, त्याचा एक धोका आहे की त्या शिष्याने जे काही पाप केले त्याचा अंश काही प्रमाणामध्ये गुरूंना जातो. विचार करा, दीक्षा घेण्यापूर्वी आपण जे काही पाप केले आहेत ना, ते पाप आहेत, बरोबर. पण दीक्षा घेतल्यानंतर जर आपण काही पाप केले, ते पाप नाही, ते अपराध आहेत. का बरं अपराध आहेत? कारण गुरूंच्या दिव्य शरीराला आता आपण त्रास देणार आहे. विचार करा, इथून गुरु चालत आले आणि कोणीतरी दगड मारला गुरूंना, आपण तिला कसं बघू? तर तो धोका, ती रिस्क प्रत्येक प्रामाणिक गुरु घेत आहेत. का बरं? कारण म्हणतायत श्रीकृष्णांची गीता घरोघरी पोचायला पाहिजे, श्रीकृष्णांचं जे नाम आहे ते घरोघरी पोचायला पाहिजे, आणि ते घरोघरी पोचण्यासाठी मला यांची जबाबदारी घ्यायला लागेल, आणि यांची जबाबदारी घेण्यासाठी यांना मला दीक्षा द्यायला लागेल, आणि दीक्षेनंतर इतके शिष्य तेवढा धोका जास्ती. आणि अशा परिस्थितीमध्ये कृष्ण कृपा मूर्ती, कुठली मूर्ती आहे ती? कृष्ण कृपेची मूर्ती आहे. कृष्णाची मूर्ती ही आहे, पण कृष्णाच्या कृपेची मूर्ती कोण आहे? AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. त्यांनी 5,500 ते 6,000 पाश्चात्य देशातील भक्तांना दीक्षा दिली. पाश्चात्य देशात मी या शब्दावर भर का दिला? कारण भारतामध्ये जेव्हा आपण दीक्षा देतो तेव्हा ते जे लोक दीक्षा घेतात ना, त्यांची संस्कृती असते. तुमच्यातून किती लोकांनी गोमांस भक्षण केलं आहे? गोमांस, बाकीचा मांस करतो, पण आपण तेवढी तरी लाज आहे ना, आईला नाही मारू शकत, बरोबर. पण जेव्हा AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी प्रचार केला तेव्हा अधिकांश लोक जे पाश्चात्य संस्कृतीमध्ये वाढलेले होते, त्यांनी जे पाप केले ते आपल्या सर्व पापांच्या पलीकडचे पाप आहेत. पण तो धोका AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी पत्करला नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटलंय, जार देख तारकः कृष्ण उपदेश अमार आज्ञा या गुरु हैया तार. श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभूंची इच्छा आहे की हा जो हरिनाम आहे हा घरोघरी पसरायला पाहिजे. फक्त भारताच्या भूखंडात नाही, अमेरिकेमध्ये पण पोचायला पाहिजे. पण घरोघरी जर भूखंडामध्ये, अमेरिकेमध्ये, आफ्रिकेमध्ये, युरोपमध्ये जर पोचवायचं असेल तर तिकडल्या लोकांना हरिनाम द्यायला लागेल, आणि तिकडल्या लोकांना हरिनाम देण्यासाठी तिकडल्या लोकांची त्यांची पापं मला स्वीकारायला लागेल. मी घ्यायला तयार आहे का? तर श्रील प्रभुपाद म्हणतायत, मी घेईन. माझ्या डोक्यावर अमाप पापांचं डोंगर आलं तरी चालेल, पण नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या इच्छापूर्तीसाठी मी तो पापांचा डोंगर घ्यायला तयार आहे. आणि हे तर दीक्षेच्या आधीची गोष्ट आहे. दीक्षेनंतर पण बरंच काही होऊ शकतं, माणूस घसरू शकतो. पाश्चात्य संस्कृतीमध्ये दीक्षा घेतल्यानंतर घसरणं सोपं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये दीक्षा घेतल्यानंतर घसरणं सोपं आहे? विचार करा, पाश्चात्य देशांच्या भक्तांना दीक्षा देणं याच्यासाठी किती शौर्य लागतं. ते श्रील प्रभुपादांनी, म्हणून त्यांना म्हणतात कृष्ण कृपा मूर्ती. आणि प्रभुपादांचं ते ज्वलंत उदाहरण बघून की महाप्रभू श्री चैतन्य आणि नित्यानंद प्रभू यांची इच्छा पूर्ती करण्यासाठी आणि हा भक्ती मार्ग घरोघरी पोचण्यासाठी, शुद्ध अहेतुकी अप्रतिहत मार्ग पोचण्यासाठी मी अमाप पापांना स्वीकारून भविष्यामध्ये कदाचित होणाऱ्या पापांचा पण मी
स्वीकार करायला स्वतःला उपस्थित केलं आहे. त्यांचे शिष्य पूर्ण पृथ्वीवर ठिकठिकाणी प्रचार करत आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व करून इस्कॉन संस्थेमध्ये अनेक लोकांचे पाप स्वीकार करत आहेत आणि पाप स्वीकार करून त्या व्यक्तीला पापमुक्त करून प्रेमयुक्त करतायत. किती मोठी कृपा आहे. कुठे पापी व्यक्ती प्रेम प्राप्त करतोय आणि हे सगळं करून पण जेव्हा शिष्याकडून काही चुका होतात त्याचे सगळे फळं गुरूंना मिळतात. म्हणून अनेक जे इस्कॉनमध्ये श्रेष्ठ दीक्षा प्रदान करणारे गुरु आहेत त्यांची तब्येत नेहमी खराब असते. तर आपण विचार करू यांना काय आजार होत असतो. श्रीकृष्णाचे शुद्ध भक्त आहेत. श्रीकृष्णाचे शुद्ध भक्त आहेत म्हणून त्यांच्याकडे शक्ती आहे, म्हणून कृपा आहे, म्हणून लोकांना प्रेरणा देत आहेत आणि लोकांना प्रवास करत आहेत आणि लोकांना सांगतात की कृष्ण भक्ती करा. पण जेव्हा दीक्षा देतात तेव्हा जर आपल्याकडून ते नियम पालन नाही झाले तर कुठेतरी आपल्याकडून त्या श्रेष्ठ वैष्णवाच्या आजाराला हातभार लागतो आहे. मग मला एका भक्ताने विचारलं की दीक्षेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे. तर म्हटलं दोन गोष्टी आहेत. आपल्याला जर स्वतःची कुवत म्हणतो ना आपण, जर आपल्याला माहिती आहे मी अनेक वेळा घसरतो, दीक्षेला विलंब करायला पाहिजे. नाही घेणार मी यावर्षी. का? स्वतःवर नियंत्रण नाही आहे मला. 4 नियम मी पालन नाही करू शकत आहे, तर दीक्षेला विलंब करायला पाहिजे आपण. आणि दुसरी गोष्ट सांगितली, 2023मध्ये जी सांस्कृतिक अधोगती झाली आहे ती 2033मध्ये कमी असेल की जास्ती असेल. तर तुम्ही दोघंच बोलताय, मला थोडंसं या लोकांना पण विचारायचं आहे. बरोबर. सो 2023मध्ये जी सांस्कृतिक अधोगती आहे ती कमी आहे आणि 2013मध्ये होती ती कमी होती की जास्ती होती. बरोबर. म्हणजे 2013मध्ये सांस्कृतिक अधोगती इतकी असेल, समजा संस्कृती इथे होती, ते 23मध्ये अजून ढासळली आणि 33मध्ये अजून ढासळणार. म्हणजे आध्यात्मिक जीवन पालन करणं हे जसजसे वर्ष जात आहेत, जसजसे दिवस जात आहेत तसे तसे कठीण होणार आहे की सोपं होणार आहे. म्हणून म्हटलं लवकरात लवकर दीक्षा घ्यायला पाहिजे, विलंब नाही करायला पाहिजे. एकही क्षण विलंब नाही करायला पाहिजे. का? उद्याचा दिवस सांस्कृतिक दृष्टीने अजून कमी असणार. 10 वर्षांनी दीक्षा घ्यायला त्याच्यात तेव्हाचे अडथळे खूप जास्ती असणार. म्हणून लवकरात लवकर दीक्षा घ्यायला पाहिजे. पण जर स्वतःची कुवत नसेल तर जास्तीत जास्त विलंब करायला पाहिजे. या दोन्ही विरोधक गुणांना समन्वय कसा करायचा? पहिल्या गोष्टीमध्ये मी म्हटलं की विलंब करायचा आहे आणि दुसऱ्या गोष्टी मी म्हटलं की एक क्षण विलंब नाही करायचा आहे. कसं करायचं आपल्याला? कसं आपण स्वतःच्या त्या प्रवृत्तीला की आपण क्षणोक्षणी घसरतो, आपल्यामध्ये नाही आहे तेवढी क्षमता, पण आजूबाजूची संस्कृती अशी घसरते, नास्तिकवाद असा पसरतो आहे. या दोन्ही गोष्टींना आपण कसं सांभाळणार, कसा समन्वय साधणार याच्यामध्ये? माझ्यामध्ये जी कमकुवतता आहे ना, माझ्यामध्ये जी कुवत नाही आहे, माझ्यामध्ये जी शक्ती नाही आहे, ती उद्या बदलणार आहे. उद्याचा दिवस काय आहे? रविवारी अचानक मी होणार आहे पॉवरफुल. या दोन्ही विलंब करायचा आहे आणि विलंब एक क्षण पण नाही करायचं. या दोन विरोधी गुणांना जर समन्वय साधायचा असेल तर मधली गोष्ट काय माहिती आहे? माझ्यामध्ये एकट्यामध्ये नाही आहे शक्ती आणि म्हणून मी म्हणतो आहे विलंब करा. जेव्हा शुद्ध व्हाल, जेव्हा 4 नियम पालन करण्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल त्या दिवशी दीक्षा घ्या. पण संस्कृती तेव्हा काय असेल माहिती नाही, 40 वर्ष लागतील मला शुद्ध व्हायला, तर तेव्हा काय असेल परिस्थिती? तर या दोघांचं मधलं काय आहे? स्वतःला प्रामाणिक वैष्णवाच्या कुंपणाच्या मधोमध ठेवा. म्हणजे इथून जरी मायानी आक्रमण केलं तर हा जो प्रामाणिक वैष्णव आहे तो मध्ये येईल आणि याला हात नको लावू. हा जरी याच्यामध्ये कुवत कमी असेल, याच्यामध्ये शक्ती कमी असेल, याला हात नाही लावायचा. हा आमच्यातला एक आहे. इथे पण समोरून जर मायादेवीने या मार्गाने आक्रमण केलं तर इथे एका चांगल्या म्हणून आपण जर गुरु शिष्य परंपरेतल्या ब्रह्मदेव आहेत आपल्याकडे उपस्थित, आता नाही आहेत, दृश्य रूपात तरी नाही आहेत. नारद मुनी आहेत. जर तुम्ही प्रामाणिक जप केलं तर नारद मुनी येतील. एक आदिपुरुष म्हणून एक नवीन सिनेमा निघाला आहे रामायणावर आधारित. तर म्हणतात, एक श्लोक आहे संस्कृत भाषेमध्ये, त्याच्यामध्ये लिहिलं आहे की जेव्हा जेव्हा रामायणाची कथा प्रामाणिकपणे कोणी वैष्णव करतो, ज्याला रामचंद्रांशी प्रेम आहे तो करतो, तर त्या डोळ्यांमधून अश्रू, प्रेमाश्रू वाहता वाहता हनुमानजी त्या कथेला बसलेले असतात. मग आपल्याकडे आपण आतापर्यंत अशी प्रॉपर रामायण कथा केली नाही आहे. रामनवमीच्या वेळेस करतो, सीता नवमीच्या वेळेस करतो, पण उत्तर भारतामध्ये राम
भक्ती भरपूर होते. तर तिथे रामायणाच्या अशा 7 दिवसांची कथा होते. तर व्यासपीठावर जेव्हा गुरुजी बसलेले असतात आणि रामायणावर कथा करतात तेव्हा इथे बाजूला एक आसन ठेवतात. आणि त्या आसन कोणासाठी आहे? हनुमानजींसाठी. कारण जेव्हा जेव्हा प्रामाणिक रामकथा होते तेव्हा हनुमानजी बसतात. ते आदिपुरुष जो सिनेमा आहे रामायणावर आधारित त्याच्यामध्ये म्हटलं आहे की ते प्रोड्युसर डायरेक्टर आहेत त्यांनी काय केलं आहे, सर्व सिनेमा थिएटरच्या लोकांना सांगितलं आहे की त्या पूर्ण थिएटरमध्ये एक सीट, फ्रंट सीट तुम्हाला रिकामी ठेवायची आहे. ती हनुमानजी येऊन बसणार आहे तिथे कथा बघायला. मग ही भावना आहे. पण त्यासाठी त्या हनुमानजींना बघू शकतो का आपण? ती सीट रिकामी ठेवली आहे पण ते बघू शकतो का? तर आपण ब्रह्मदेव उपस्थित आहेत पण बघू शकतो का? नारद मुनी उपस्थित आहेत पण बघू शकतो का नाही? व्यास ऋषी आदी बद्री आहे. एक बद्रीनाथ आहे आणि बद्रीनाथाच्या पलीकडे एक आदी बद्री आहे. तिथे आजही व्यास ऋषी आहेत. मध्वाचार्य जाऊन तिथे भेटून आले, त्यांचा आशीर्वाद घेऊन आले. आपल्याला ते व्यास ऋषी दिसतील का? नाही दिसणार. आपल्याला जीव गोस्वामी, रूप गोस्वामी दिसतील का? नाही दिसणार. म्हणून आपण हे नाही म्हणू शकत की मला ब्रह्मदेव दिसले तर मी भक्त बनायला तयार आहेत. त्या शृंखलेमध्ये पहिले व्यक्ती भेटले तर पहिले व्यक्ती, दुसरे व्यक्ती भेटले दुसरे व्यक्ती, शेवटचे व्यक्ती भेटले तर शेवटचे व्यक्ती. ज्यांनी ॲमेझॉनवर ऑर्डर घेतली तोही महत्त्वाचा आहे. आणि ज्यांनी ती वस्तू तुमच्या घरपोच आणून दिली त्याला माहिती नाही की त्या पॅकेटमध्ये काय आहे. कारण ते पॅकेट सील्ड असतं. पण त्यांनी पोच करण्याचं काम केलं आहे तो पण महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे गुरु शिष्य परंपरेमधला एकही व्यक्ती असा नाही जो आपल्याला महत्त्वाचा नाही आहे. जो आपल्या घरी, जो पण भक्त आपल्या घरी आणून देतोय तो पण तितकाच महत्त्वाचा आहे. का बरं? कारण ती नदी बारामतीच्या बाहेरून वाहते. कोणीतरी ती पाईपलाईन टाकली आणि त्या बारामतीच्या बाहेरून वाहणाऱ्या नदीला तो पाईप लावून तुमच्या घराच्या बिल्डिंगपर्यंत तो पाईप आणून दिला आहे. तो व्यक्ती पण महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरा इतकी महत्त्वाची आहे. पण त्या गुरु शिष्य परंपरेचा जो ज्ञानगंगाचा जो एवढा जो असा फोर्स आहे तो आपल्यापर्यंत येण्यासाठी प्रत्येक गुरु शिष्य परंपरेतले गुरु हे किती मोठा धोका पत्करत आहेत. एक पुणे मंदिर आहे ना, आपल्या पुणे मंदिरामध्ये एक मुलगा होता. त्याचा धंदा काय होता? कॉलेजचे जे हॉस्टेल आहेत, कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जी मेस असते, कॅन्टीन असते, तर चालवायचा तो. तर त्या कॅन्टीनमध्ये मांसाहार पण द्यायचा तो. आणि असा हळूहळू तो भक्त झाला. मग एक दिवशी त्याला असं वाटलं की दीक्षा घ्यायला पाहिजे. तर त्यांनी दीक्षा घेतली गुरूंकडून. मग दीक्षा घेतल्यानंतर कधीतरी त्या मंदिराचे जे अध्यक्ष होते त्यांनी त्या मुलाला जरा बोलवलं जवळ आणि म्हणाले, बघ तू आतापर्यंत सगळं ते कॅन्टीन वगैरे चालवतोस पण त्याच्यामध्ये मांसाहार पण करतोस, पण आतापर्यंत तुझा चॉईस होता तो. कारण जेव्हापर्यंत तुम्ही कुठल्या गुरूंचं स्वामित्व स्वीकारत नाही आहे तेव्हापर्यंत तुम्ही स्वच्छंद जीवन जगू शकता. पण दीक्षा घेतल्यानंतर त्या गुरूंच्या ज्या शिकवणी आहेत त्या स्वीकार करण्यासाठी आपण बांधील होतो. म्हणजे आत्तापर्यंत मी तुझ्याशी कधी काही त्या विषयावर बोललो नाही, पण आता तू दीक्षा घेतली आहेस आणि दीक्षा घेतल्यानंतर जर तू मांसाहार तुझ्या त्या कॅन्टीनमध्ये विकतोयस तर कुठेतरी पाप करतोय. 6 प्रकारचे व्यक्ती आहेत जे मांसाहाराच्या पापामध्ये भागीदार होतात. कोण? एक खाणारा, एक मारणारा, एक सगळं नियोजन करणारा, एक ते वाढणारा, एक ट्रान्सपोर्ट करणारा आणि एक काय म्हणतात जाहिरात करणारा. किंवा कोणी लोक ना ते फक्त म्हणतात अरे मांसाहार करायला पाहिजे, त्याच्यामध्ये विटॅमिन आहेत, प्रोटीन आहेत. ते खातही नाही आहेत आणि ते कापतही नाही आहेत पण त्यांना पण मिळतं. असं 6 प्रकारच्या व्यक्तींना पाप मिळतं मांसाहाराचं. ते म्हणाले तू खात जरी नसशील, मला माहिती आहे तू एक दीक्षा घेतली आहेस, तू खाणार नाही आहेस, पण तुझ्या कॅन्टीनमध्ये ते वाढलं जातं आहे, तुझ्या कॅन्टीनमध्ये शिजवलं जातं आहे, तर तुला पाप मिळणार. आणि दीक्षेनंतर काही प्रमाणात जे पाप आहेत ते गुरु महाराजांना जातात. तर गुरु महाराजांचं प्रतिनिधित्व करून मी तुला सांगतो आहे की असं करू नकोस म्हणून. तर यांनी काय केलं? दुसऱ्या दिवशीपासून मंदिरात येणंच बंद केलं. सोपं आहे की आता परत ते अध्यक्ष भेटणारच नाही, आपल्याला आठवण करून देणारच नाही, तर त्यांनी बंद केलं. मग अध्यक्षाला लक्षात आलं की याला काय ते हे पटलेलं दिसत नाही आहे माझं म्हणणं. मग त्यांनी एका त्याच्या काउन्सिलरला सांगितलं की बघा ते थोडंसं फोन वगैरे करून बघा. तर यांनी काउन्सिलरचे फोन उचलणं बंद केलं. 6 महिने हा माणूस त्याने दीक्षा घेतली आहे आणि जे नाही करायला पाहिजे ते करतो आहे. मग आता काय करायचं अशा परिस्थितीमध्ये? सोडून द्यायचं की तिथे जाऊन टाळा लावायचा? नाही करू शकत तो. मग यांनी काय केलं? गुरु महाराजांना सांगितलं की गुरु महाराज तुम्ही या मुलाला दीक्षा दिली पण हा असं करतो. आणि मी जेव्हा त्याला सांगितलं तेव्हापासून तो मंदिरात येणं बंद केलं. अध्यक्षाचे शब्द नाही आवडले त्याला आणि काउन्सिलरच्या थ्रू सांगितलं तर काउन्सिलरच्या थ्रू तो फोनच नाही उचलत. तर काय करायचं? गुरु महाराज म्हणे ठीक, काही हरकत नाही. गुरु महाराजांनी त्या मुलाला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं
मी 2-3च वाक्य लिहिलं, असं लांबलचक पत्र नाही लिहिलं. त्यामुळे लिहिलं, मी तुला राधाकृष्णांच्या चरणी अर्पण करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तू जे करतोयस त्यांनी मला त्रास होतोय. जर शक्य झालं तर नको करूस. मग याला कळलं की मी जे पाप करतोय ते पाप नाही करत आहे. दीक्षेनंतर आपण जे पाप करतो ते पाप नाही करत आहे. आपण एक शुद्ध भक्त, आपला अधिकार नसताना, आपली तेवढी पात्रता नसताना, आपला अधिकार नसताना, आपल्याला प्रेम नसताना त्या पवित्र गुरुशिष्य परंपरेशी जोडण्याचा प्रयास करतायत. आणि जे हात मला राधाकृष्णांच्या चरणी अर्पण करतायत त्या हाताला मी मारतो ना, कारण गुरु महाराजांची तब्येत खराब होणार आहे. तर त्याला लक्षात आलं हे आता तेवढं सोपं नाही राहिलं, आता हे गंभीर झालं आहे. मग त्याला लक्षात आलं की एवढे पवित्र आहेत गुरु महाराज आणि माझ्या पापांचं ओझं वाहत आहेत आणि यांना त्रास मी अजून, मला ते पटलेलं नाही आहे. अध्यक्षांनी जे सांगितलं ते मला पटलं नाही आहे, माझ्या काउन्सिलरनी जे मला विनवण्या केल्या ते मला पटलं नाही आहे. पण गुरु महाराजांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी त्या कॅन्टीनमध्ये मांसाहार देणं बंद केलं. तर कमीत कमी ती जाणीव जर झाली आपल्याला की आपल्याला प्रभुपादांनी शुद्ध भक्ती देण्यासाठी स्वतःवर काय काय ओढून घेतलं आहे आणि प्रभुपादांचे शिष्य आपल्यापर्यंत शुद्ध भक्ती देण्यासाठी स्वतःवर काय ओढून घेत आहेत, मग आपल्याला लक्षात येईल की आपल्याला जे मिळतं आहे ते रेस्टॉरंटमध्ये जाऊन ऑर्डर करण्यासारखं नाही आहे. रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपण अरे एक आलू पराठा दो, तो लगेच आलू पराठा आणून देतो. शुद्ध भक्ती ऑर्डर करून नाही मिळते. शुद्ध भक्ती कोणाच्या तरी कृपेच्या त्या मानसिकतेमुळे, त्या दयाळू इच्छेमुळे की नाही मला सगळ्यांना भक्ती द्यायची आहे, श्रीकृष्णांची इच्छा पूर्ण करायची, त्यामुळे मला भक्ती मिळते. या भावनेने जेव्हा आपण गुरुशिष्य परंपरेकडे बघू तेव्हा कृतज्ञता निर्माण होते आणि त्या कृतज्ञतेच्या आधारावर आपण स्वतःला आवरू किंवा कमीत कमी स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करू. तर म्हणून गुरुशिष्य परंपरा हा जो तत्त्व आहे खूपच महत्त्वाचं आहे आणि आपण याला नेहमी सांभाळून ठेवायला पाहिजे. वाढ आणि प्रगती हे 2 समानार्थी जरी शब्द असले तरी हे एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. वाढ ही फक्त काळाने होते पण प्रगती आपल्या प्रयत्नांनी होते. त्यामुळे इस्कॉनमध्ये वाढ होण्यासाठी भरपूर सोयीसुविधा दिल्या आहेत, पण खरोखर आपली त्याच्यामध्ये प्रगती होते का हे आपल्याला बघायला लागतं. तर श्रील प्रभुपाद नेहमी विचार करतायत मला या लोकांची वाढ नाही करायची, मला या लोकांची प्रगती करायची. प्रत्येक शब्दाचं, संस्कृत शब्दाचं भाषांतर करण्यासाठी एक वेळेस ते जे भाषांतर जेव्हा करायचे एक डिक्टाफोन होता, त्याच्यावर एका ठिकाणी प्रभुपाद थांबले आणि 4 तासांनी त्यांच्या सेक्रेटरीनी बघितलं अरे तुम्ही अजून भाषांतर नाही केलं पुढे. तर प्रभुपाद म्हणाले हा जो एक शब्द आहे ना संस्कृतातला, त्याच्यासाठी मी विचार करतोय की योग्य इंग्रजी शब्द काय आहे. 4 तास गीतेतल्या एका संस्कृत शब्दाच्या योग्य भाषांतरावर श्रील प्रभुपाद मनन करतायत आणि विचार करतायत का, कारण अनेकांना संस्कृत भाषा नाही माहिती, पण श्रीकृष्णांचा जो अर्थ आहे, शब्दार्थ आहे, तो बदलता कामा नये. एवढी चिंता, एवढे पाप स्वतःवर ओढून कशासाठी घेतले, तर तुम्ही आणि मी हरिनाम घ्यावं, तुम्ही आणि मी भक्त बनावं म्हणून. भक्तांमध्ये पण भरपूर गोष्टी असतात. प्रभुपादांच्या उपस्थितीमध्ये काही भक्तांनी विचार केला श्रीकृष्णांचे सर्वोत्कृष्ट, सर्वतोपरी, सर्वात उंच, सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण आहेत? गोपिका, तरुण गोपिका, प्रेयसी भावनेत आहेत. तर या सगळ्या भक्तांनी मिळून काय केलं माहिती आहे, त्या काळी प्रभुपादांच्या उपस्थितीत गोपी भाव क्लब सुरू केला. तर पाश्चात्य देशांमध्ये काय झालं की क्लब बनवतात ना, तर क्लब म्हणजे असा नाईट क्लब नाही, क्लब म्हणजे कमिंग टुगेदर सोसायटी. तर काही भक्तांनी काय केलं, रोज सकाळी मॉर्निंग प्रोग्राम झाल्यानंतर अशा कोपऱ्यात जायचे आणि गोपिका, तरुण गोपिका आणि श्रीकृष्णाच्या ज्या प्रेमाच्या ज्या लीला आहेत त्या वाचन करणार आम्ही फक्त. का, आम्हाला प्रभुपादांनी सांगितलं आहे सर्वात श्रेष्ठ भक्त व्रजवासी आणि व्रजवासींमध्ये सर्वोत्कृष्ट भक्त हे गोपिका, ज्यांचं प्रियकर आणि प्रेयसीचं नातं होतं, तर फक्त निवडक तेच अध्याय वाचणार भागवतातून. हे जेव्हा प्रभुपादांना कळलं, प्रभुपाद म्हणाले हे कोणी सांगितलं तुम्हाला? म्हणाले श्रीकृष्णांची गीता ही तेवढीच दिव्य आहे जेवढी श्रीकृष्णांची त्या गोपिकांसोबत रासलीला दिव्य आहे. तो त्यांचा स्तर आहे
की त्यांचं ते शुद्ध प्रेम आहे. तुमचं त्यांचं शुद्ध प्रेम वाचण्याची अजून क्षमता नाही आहे, कारण तुमच्या मनामध्ये अजूनही अनर्थ आहेत. मी दिलेली गीता वाचा, त्याच्याने तुम्ही शुद्ध व्हाल. आणि त्या गीतेचं वाचन करून, भागवताचं वाचन करून, चैतन्य चरितामृताचं वाचन करून, भक्तिरसामृत सिंधूचं वाचन करून एक दिवस नैसर्गिकपणे हृदयामध्ये जेव्हा शुद्ध भावना निर्माण होतील आणि गोपिकांसारखं त्यागाचं जीवन जगण्याचं, जेव्हा समर्पणाचं जीवन जगण्याची जेव्हा इच्छा निर्माण होईल, त्या दिवशी ते पुस्तकं समजून येतील. आता कृत्रिमपणे गीता बाजूला ठेवून, भागवत बाजूला ठेवून, भक्तिरसामृत सिंधू हे सगळे नियमावली याच्यामध्ये, भक्तांनी जीवन कसं जगायचं हे सगळं बाजूला ठेवून सर्वोत्कृष्ट भक्तांचं जीवन वाचण्याची गरज नाही आहे. म्हणजे आपल्याकडून काय काय चुका होऊ शकतात. आपण 4 नियम तोडू शकतो. बरं, 4 नियम नाही तोडणार मी हा कुठला नियम तोडला? याला म्हणतात बौद्धिक स्पेक्युलेशन. म्हणजे काय? तर्क. बौद्धिक तर्कवादाला पण आपण बळी जाऊ शकतो. असं नाही की फक्त शारीरिक आपल्याकडून चुका होतील, बौद्धिक तर्कवाद पण लागू शकतो. सगळ्यात चांगले भक्त ब्रज असं गोपी, मग गोपींच्या लीला वाचायला तर आपण पण सर्वोत्कृष्ट नाही, तसं नाही आहे. म्हणजे गुरुशिष्य परंपरेमध्ये आपल्याला कसं सांभाळून ठेवलं आहे, सगळीकडून योग्य शब्दाचं भाषांतर दिलं आहे. गोपी भाव क्लब करायची गरज नाही ते सांगितलं आहे. काही भक्त आहेत मायापूरमध्ये जे दुसऱ्या गुरुशिष्य परंपरेतले, पण ते गौर निताईला मानतात. ते काय म्हणतात? एक मंत्र म्हणतात, भज निताई गौर राधे श्याम हरे कृष्ण हरे राम. त्यांचं म्हणणं आहे राधाकृष्ण आहेत हे माधुर्य रसात आहेत आणि गौर निताई हे औदार्य रसात आहेत. हे सगळ्यांना तर आपण या दोन्ही मंत्रांना, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद हा महामंत्र आणि हरे कृष्ण महामंत्र, या दोन्ही महामंत्रांना एकत्र, भज म्हणजे सेवा करा, निताई गौर राधे श्याम 4 जण आले, हरे कृष्ण हरे राम. तर काही लोकांनी हा नवीन मंत्र निर्माण केला आणि किती चांगला मंत्र आहे. याच्यामध्ये जय श्रीकृष्ण चैतन्य वेगळं आणि हरे कृष्ण महामंत्र वेगळं म्हणायची गरज नाही. या दोन्ही मंत्रांना एकत्र करू. भक्ती सिद्धांत सरस्वतीने सांगितलं. कोणी सांगितलं आहे करायला? अजिबात बौद्धिक घसरायचं नाही. आचार्यांनी जे दिलं आहे ते त्याच्यावर तासोनतास मनन करून दिलं आहे. रूप गोस्वामींनी आपल्याला जे बौद्धिक कुंपण दिलं आहे त्याच्यामध्ये राहायचं आहे. हरे कृष्ण महामंत्र श्री चैतन्य महाप्रभूंचा हरे कृष्ण महामंत्र करायचं आहे. जय श्रीकृष्ण चैतन्य श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रार्थना करा. नवीन काही करायची गरज नाही. विचार करा, प्रभुपादांनी काय सांगितलं माहिती आहे? इस्कॉन म्हणजे मी तुम्हाला एक उंच गगनचुंबी इमारत बांधून दिली आहे. त्या इमारतीसाठी जे झुंबर वगैरे असतात, सुंदर इमारतीमध्ये झुंबर असतात ना, ते झुंबर पण विकत करून दिले आहेत. आता फक्त तुम्हाला काय विनंती करतो आहे, ते झुंबर घ्या आणि तिथे असे लावा. एवढी अपेक्षा आहे. निर्मिती मी करून दिली आहे, सगळ्या सोयीसुविधा करून दिल्या आहेत, फक्त ते घेऊन या इमारतीला सजवायचं काम तुम्ही करणार का? तर म्हणून पुस्तकं आधीच दिली आहेत, प्रवचनं दिली आहेत, मूर्तीपूजा कशी करायची, मूर्तीपूजा कशी नाही करायची ते दिलं आहे. स्वतःच्या घरी आपण गृहस्थ प्रसाद कसा खाऊ शकतो, शुद्ध आहार कसा करू शकतो ते सांगितलं आहे. नामजप कसा करायचा ते सांगितलं आहे. सगळं काही करून दिलं आहे. फक्त आता आपल्याला विनंती करतायत, या ज्ञानगंगेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जितके कष्ट, जितका धोका या सगळ्या गुरूंनी या शृंखलेमध्ये प्रत्येक कडीने जेवढं सहन केलं आहे आणि जेवढं स्वीकारलं आहे, त्याला आदर देऊन कृतज्ञतेने आपण त्याला जर सांभाळून ठेवलं आणि जर शक्य झालं तर पुढच्या पिढीपर्यंत तो वारसा जर आपण देऊ शकलो, आपलं सार्थक. की प्रभुपाद तुम्ही सांभाळून ठेवलेलं जसं आहे तसं, जशी आहे तशी गीता आम्हालापर्यंत दिली, ती आम्ही घेतली. त्याच्यामध्ये आम्ही बौद्धिक तर्कवाद नाही केला. या शब्दाचा अर्थ हा, त्या शब्दाचा अर्थ तो, आपण गोपी भाव क्लब सुरू करूया, आपण विशेष असं करूया, आपण विशेष तसं करूया, असं न करता प्रभुपादांनी जे शिकवले, गुरु महाराजांनी जे शिकवले त्या कुंपणामध्ये राहिलो आणि नंतर यथाशक्ती ते पुढच्या पिढीपर्यंत पोच करण्याचा प्रयत्न केला. खारुताईसारखा. श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न होतील, श्री चैतन्य महाप्रभू आपल्यावर प्रसन्न होतील, नित्यानंद प्रभू प्रसन्न होतील, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद प्रसन्न होतील. तर म्हणून भक्तिमार्ग एका अर्थाने खूप सोपा आहे. नवीन काही नाही करायचं आहे. पण आपण पण ब्रह्मदेवांसारखे आहोत. ही बुद्धी आहे ना, ही आपल्याला वेगवेगळ्या दिशांना खेचायचा प्रयत्न करते. तर त्याला स्वतःला थोडंसं आवरून आपल्याला ही प्रार्थना करायला पाहिजे जगन्नाथ बलदेव सुभद्रांना. आता 20 तारखेला रथयात्रेचा दिवस आहे. जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा होणार आहे. तर त्या दिवशी पण जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत. ह्यांची जी रथयात्रा आहे कुठल्या गोष्टीचं प्रतिनिधित्व करते?
सत्ययुगापासून एक इंद्रद्युम्न महाराज होते. सत्ययुगापासून म्हणजे लाखो लाखो वर्षांपासून जगन्नाथ बलदेव सुभद्रांना मंदिराबाहेर आणतात, एका रथावर ठेवतात आणि त्यांना भक्त लोक ते रथ खेचतात. पण हे काय करायचं आहे? म्हणजे काय याच्यामध्ये असं भगवंतांना बाहेर आणायचं, एक रथ बनवायचं, त्या रथावर बसवायचं आणि खेचायचं आणि दुसऱ्या मंदिरामध्ये पोचवायचं आणि 8 दिवसांनी पुन्हा तो रथ खेचायचा आणि परत मूळचा जो मंदिर आहे तिथे परत पोचायचं. हे कशासाठी करायचं आहे? कुठल्या दुसऱ्या मंदिरामध्ये, भारतामध्ये असंख्य मंदिर आहेत, कुठल्या दुसऱ्या मंदिरामध्ये मुख्य मूर्ती, छोटी मूर्ती असते विजय मूर्ती, उत्सव मूर्ती, ती नाही, कुठल्या भारताच्या संपूर्ण लाखो लाखो मंदिरामध्ये मुख्य मूर्तीला बाहेर आणतात, रथावर ठेवतात आणि सगळे भक्त असे खेचत त्याला दुसऱ्या मंदिरात घेऊन जातात आणि तिथे त्या मंदिरामध्ये, नवीन मंदिरामध्ये भगवंतांची पूजा करतात 8 दिवस आणि 8 दिवसानंतर पुन्हा त्या मूर्तीला परत त्या रथावर बसवतात, परत उलट्या रथ घेतात आणि परत मुख्य मंदिरामध्ये, मूळ जे मंदिर होतं तिथे मध्ये बसवतात. कुठल्याच मंदिरात नाही करत. म्हणजे जगन्नाथपुरीला का करतात? काय गरज आहे सगळं करायची? ठेवा त्याच मंदिरामध्ये, 8 दिवस कशाला फिरून आणता तुम्ही? तर याला पण कोणी तर्कवाद लावू शकतो, पण श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला याच्या मागचं कारण सांगितलं. का दुसऱ्या कुठल्या मंदिरात होत नाही? का हे फक्त जगन्नाथ मंदिरात होतं? जगन्नाथ कोण आहेत? जगन्नाथ तेच श्रीकृष्ण आहेत जे द्वारकेमध्ये राहायचे आणि द्वारकेमध्ये राहून नेहमी वृंदावनवासींची आठवण करायचे आणि त्या आठवणीमध्ये विचार करायचे, अरे वृंदावनवासी यशोदा, वृंदावनवासी नंद महाराज, राधाराणी या सगळ्यांचा संग माझा सुटला, तर नेहमी दुःखात असायचे. तर एक दिवशी रोहिणी मातेनी जेव्हा व्रज कथा सुरू केली द्वारकावासींसाठी, द्वारकावासींना नाही माहिती वृंदावनाचं प्रेम त्यांच्यासाठी, तेव्हा ते श्रीकृष्ण धावत पळत आले आणि स्वतःच्या भक्तांच्या प्रेमाची कथा ऐकून जगन्नाथजींचे डोळे असे झाले. तर त्या जगन्नाथजींना, त्या श्रीकृष्णांना, त्या गोपिका ज्या त्यांच्यावर इतकं प्रेम करतात, ते म्हणतात की आम्ही त्याच गोपिका आहोत आणि तुम्ही ते श्रीकृष्ण आहात, पण हे जे स्थान आहे हे वृंदावन नाही आहे आणि आम्हाला तुम्हाला प्रेम करण्यासाठी फक्त तुम्ही आणि आम्ही पुरेसे नाही आहोत, योग्य वातावरण लागतं ना. प्रेम करायला योग्य वातावरण लागतं, योग्य नातेसंबंध ठेवण्यासाठी योग्य वातावरण लागतं. तर म्हणतात आम्ही तुम्हाला आमच्या मनाच्या रथावर बसवतो आणि आम्ही तुम्हाला वृंदावनाला घेऊन जातो. तर गोपिकांनी श्रीकृष्णांना कुरुक्षेत्रामध्ये आपल्या मानसिक रथावर बसवलं आणि सर्व गोपिका मनातल्या मनात त्यांना वृंदावनाला घेऊन चालल्या. ती जी लीला झाली होती कुरुक्षेत्रामध्ये 5000 वर्षापूर्वी, त्या लीलेचं प्रकटीकरण आज हे ते जगन्नाथ रथयात्रेमध्ये होते की ते जगन्नाथ ज्यांचे डोळे मोठे आहेत. का डोळे मोठे आहेत? कारण ते विचार करत आहेत व्रजवासी परत कधी भेटतील, राधाराणी परत कधी दर्शन देईल, नंद महाराज आणि यशोदाबाई मला परत कधी जवळ. ते भावविव्हळ झालेले श्रीकृष्ण जे जगन्नाथच्या रूपात, त्यांना आपण वृंदावनाकडे घेऊन चाललो आहे. तर त्याचे दुसरं मंदिर आहे 8 दिवसांचं, ते वृंदावन आहे. आणि त्या वृंदावनामध्ये द्वारकेसारखा जगन्नाथ मंदिरामध्ये जशी ऐश्वर्याने पूजा होते तशी नाही होत, गुंडीच्या मंदिरामध्ये वृंदावनाच्या मूडमध्ये पूजा होते. म्हणून श्रीकृष्णांना वृंदावनाला घेऊन जाण्याची जी क्रिया आहे ते आहे जगन्नाथ रथयात्रा. मग लक्षात आलं की रथयात्रा फक्त जगन्नाथजींची का होते? का तर त्यांना वृंदावनाला जायची इच्छा आहे आणि गोपिकांना त्यांना वृंदावनाला घेऊन जायची इच्छा आहे. आणि जर आपण त्या रथयात्रेमध्ये भाग घेतला आणि जर योग्य चेतना असली तर आपण गोपिकांना सहकार्य देतोय, आपण गोपिकांची सेवा करतोय, त्यांना श्रीकृष्णांना वृंदावनमध्ये घेऊन जाण्यासाठी. विचार करा, ती क्रिया, रथ खेचण्याची जी क्रिया आहे ती किती साधी दिसते. 4 पुजारी जातात, पुजारी रथावर श्रीकृष्णांना ठेवतात आणि चला रे खेचा सगळ्यांनी. आणि कधी कधी जर आपली योग्य चेतना नसेल, आपल्याला जर कोणी योग्य मार्गदर्शन करणार नसेल, आपण शारीरिक स्तरावरती क्रिया करू, चला खेचा, हरे कृष्ण, चला खेचा, पोचवलं, चला बसले गुंडीच्या मंदिरामध्ये. आणि जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितलं की त्याच्यामागे भावना काय आहे, भावना आहे की श्रीकृष्ण आठवण करतायत, रोज रुक्मिणीच्या शेजारी बिछाण्यावर पडून विचार करतात, राधा राधा, श्रीकृष्णांच्या हृदयामध्ये राधा आहे. त्या श्रीकृष्णाचं त्या राधाशी भेट घालून देण्याची प्रक्रिया म्हणजे रथयात्रा. पण हे आपल्याला श्रीकृष्णांनी नाही सांगितलं, हे आपल्याला राधाराणींनी नाही सांगितलं, हे आपल्याला बलरामांनी नाही सांगितलं, हे आपल्याला
श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. म्हणून गुरु शिष्य परंपरेमध्ये श्रीकृष्णांनी जे दिलं आहे किंवा श्रीकृष्ण जे देऊ शकतात त्याच्यापेक्षा पुढचं ज्ञान मिळतं जे आपल्या स्तरावर असतं, पण आपल्या स्तरावर राहून तीच उंच गोष्ट, तेच उंच तत्त्व कसं स्वीकारू शकतो यानुसार असतं. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभू प्रत्येक शिकवणीद्वारे, प्रत्येक त्यांच्या आपल्याला उपदेशाद्वारे आपल्याला फक्त एकच गोष्ट देऊ इच्छितात. राधा कृष्णन प्रती निस्वार्थी आणि निष्कंटक प्रेम, हे शुद्ध प्रेम आजपर्यंत कधी कोणाला दिलं नाही, कारण त्यांच्याकडे ते स्वतःकडे ते शुद्ध प्रेम नव्हतं. ही खूपच स्पेशल परिस्थिती आहे की श्री चैतन्य महाप्रभू वृंदावनातलं, वैकुंठातलं नाही, वृंदावनातलं शुद्ध प्रेम तुम्हा आम्हा साधारण व्यक्तींना देत आहेत. आणि ते करण्यासाठी त्यांनी एक गुरु शिष्य परंपरा स्थापित केली आहे आणि आपण त्या गुरु शिष्य परंपरेमध्ये सामील झालो आहोत. माहिती नाही आपल्याला की आपल्याला काय सौभाग्य मिळालं आहे. इथे येऊन बसलो, प्रसाद आवडला, दर्शन आवडलं, कीर्तन आवडलं, आज लक्षात आलं बापरे काय मिळालं आहे. तर या वारस्याला, या सौभाग्याच्या वारस्याला सांभाळून ठेवा आणि या सौभाग्याच्या वारसाला जोपासना करा आणि या सौभाग्याच्या वारसाला पुढच्या पिढीपर्यंत देण्यासाठी नियोजन करायचा प्रयत्न करा. आणि हे करता करताच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. तर म्हणून 20 तारखेला जेव्हा रथयात्रा आहे त्या दिवशी आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रांना प्रार्थना करूया. मागच्या वर्षी आपण एक फेस्टिवल ऑर्गनाईज केला होता इथे, जगन्नाथ बलदेव सुभद्रांना हातात घेऊन आपण एक छोटी रथयात्रा केली होती. तर बघू, जर शक्य असेल तर करू, पण त्या दिवशी आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रांना प्रार्थना करायला पाहिजे. आपण गौडीय भक्त आहोत, आपण श्री चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभूंचे फॉलोअर आहोत. म्हणायला पाहिजे हे श्रीकृष्ण, तुम्हाला वृंदावनाच्या लोकांप्रती इतकं प्रेम आहे, आम्हाला पण त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आतुरता दे. तर कधी जाणून घ्यायची आतुरता येईल तर श्रवण करू की श्री चैतन्य महाप्रभूंनी काय दिलं, श्रवण करू की नित्यानंद प्रभूंनी, श्रवण करू की प्रभुपादांनी आपल्यापर्यंत ही शुद्ध भक्ती येण्यासाठी स्वतःवर काय काय ओढून घेतलं आहे. तेव्हा मग थोडंसं ना घसरण्याचे चान्सेस कमी होतात. नाहीतर स्वतःच्या शक्तीवर तर अशक्य आहे, आपण नाही टिकू शकत. मायादेवी खूप प्रबळ आहे, पण श्रील प्रभुपादांचे आशीर्वाद असले, गुरु महाराजांचे जर आशीर्वाद असले तर आपल्याला हे कदाचित शक्य होईल. तर खूप खूप धन्यवाद. जय श्री गुरु शिष्य परंपरा की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि.